रामायण इज नॉट अ मायथॉलॉजिकल बुक, इट इज अ सायकोलॉजिकल हुक. रावण दहन होणार नाही आतल्या रावणाचं तिथपर्यंत तुमची प्रोकास्टिनेशनची सवय जाणार नाही. म्हणून आयुष्यात राम राज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे रावण दहन, ते पण आतल्या. आणि म्हणून मी म्हणतो लॉज ऑफ अट्रॅक्शन हे वेगळं काही नसून हे तुमचं आतील रामायण आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि रामायण ह्याच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे? रामायण सगळ्यांनी बघितली, वाचली, एक्सपिरियन्स केला, पण किती लोक जगतात? जनरली लोक विजन बोर्डमध्ये लिहितात की मला 10 करोड मिळाले, तर युनिवर्स तुम्हाला इझिली काहीच देत नाही. त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल किंवा मेहनत करावीच लागते. मग आता तुम्हाला युनिवर्सला काय सांगायचं आहे की मला 10 करोड मिळत आहेत, पण त्याला चायनलाइज करायचं आहे की मला कुठल्या मार्गाने मिळणार आहे. तर प्रत्येक एलिमेंट्सला वेगवेगळे प्लॅनेट्स कनेक्टेड असतात. तर त्या प्लॅनेट्सला आपण जर ॲक्टिव्ह केला तर तो विजन बोर्ड खूप लवकर ॲक्टिव्ह होतो. तर मग हे अफर्मेशन्स जे आहेत तर मग हे काय असतात, म्हणजे कसे करायचे? सगळा खेळ फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे, भावना, भाव. आणि मग अफर्मेशन ही जेव्हा या विश्वासाने कराल की हे होणारच आहे, तर ते नक्की होतील. आणि तेव्हाच लॉज ऑफ अट्रॅक्शन वर्क कर. एखादी सून म्हणते की माझी सासू चांगली नाही आहे आणि ती हेच अफर्मेशन देत राहते स्वतःला दिवसभर, आणि मग ती सासू काही चांगलं बोलली तरी पण ते व्हायब्रेशन सासूला पण जात नाही आणि त्या सुनेला पण येत नाही. म्हणून दोघांचे रिलेशन नेहमी खराब होतात. तर त्यापेक्षा तिने ते रिफ्रेम केलं. आपण काय करतो, आपल्याला डॉक्टर घडवायचं आहे, आपल्याला इंजिनियर घडवायचं आहे, पण असं कोणी बोलला का की मला एक चांगला कॅरेक्टरचा मुलगा घडवायचा आहे? नमस्कार, मी मीरा. वेलकम बॅक टू देसी पॉड. आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःसाठी काही ना काहीतरी गोल सेट करत असतो. मग ते कुठल्याही विषयासाठी असू देत, आपल्या पर्सनल लाईफसाठी, करिअरसाठी, बिझनेससाठी, एनिथिंग. प्रत्येकाचे एक गोल सेट असतात. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात. आणि खूप वेळेला आपण एखाद्या ठिकाणी येऊन अडून जातो, आपल्याला कळतच नाही की इथून आता पुढे कसं जायचं आहे. मग त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटतं की कोणीतरी असावं की ज्याने येऊन आपल्याला एक छोटीशी रेमेडी, काहीतरी सांगावं आणि ह्या प्रॉब्लेममधनं आपण पुढे कसं जाऊ हे शिकवावं. खरं आहे ना? त्याच्याचसाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे अर्चना डोबा आणि विवेक डोबा सर यांना. अर्चना मॅम ह्या 5th जनरेशन वास्तुशास्त्रतज्ञ आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजर आहेत. त्यांच्या रेमेडीज इतक्या सिम्पल असतात ना, कारण काय होतं, वास्तुशास्त्र म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते की खूप एक्सपेन्सिव्ह काहीतरी असेल, एक तर ते तोडफोड सांगतील बेसिक गोष्टीमध्ये, नाही तर खूप महागडे रत्न घालायला सांगतील, जे की प्रत्येकाला शक्य नसतं. पण मॅम इतक्या सुंदर सुंदर साध्या साध्या रेमेडीज सांगतात की त्या जर तुम्ही रोज केलात ना तर 100% फरक पडतो. आणि विवेक सरांबद्दल बोलायचं झालं तर विवेक सर एक लाईफ आणि बिझनेस कोच आहेत आणि NLP प्रॅक्टिशनर आहेत. त्यांचं शिकवायची पद्धत आहे ना खूपच वेगळी आणि सुंदर आहे. विवेक सर लॉज ऑफ अट्रॅक्शनला रामायणाबरोबर कनेक्ट करतात. लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणा ही एक खूप युनिक कन्सेप्ट आहे आणि ह्यामध्ये अनेक गोष्टी असतात. ह्या अशा गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांनी एक खूप सुंदर कोर्स डिझाईन केला आहे. मग त्या कोर्समध्ये नक्की काय आहे हे सुद्धा आज आपण त्यांना विचारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत खूप छोट्या छोट्या आणि सिम्पल रेमेडीज, ज्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा होईल. त्यांचं नेहमीचं म्हणणं असतं की रामायण हे आपल्या स्वतःमध्येच आहे. आता ऐकायला थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल नाही? रामायण किती मोठा विषय आहे आणि आपल्यामध्ये रामायण आहे, मग ते कसं? लॉज ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतात आणि काय रेमेडीज असू शकतील ज्याच्यातून आपल्याला पडलेले, आपल्याला येणारे प्रॉब्लेम आपण छोट्या छोट्या गोष्टीतून कसे सॉल्व्ह करू शकतो, या सगळ्या विषयांवर आज आम्ही या दोघांची गप्पा मारल्या आहेत. आपण आपला हा एपिसोड सुरू करणारच आहोत, पण त्याआधी आमच्या एपिसोडला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करून या एपिसोडला हाईप करा, म्हणजे हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. वेलकम टू देसी पॉड. सर, मॅम, मागे आपण एक एपिसोड शूट केले होते तुमच्याबरोबर. तुम्ही वास्तुशास्त्रतज्ञ आहात आणि सर बिझनेस आणि लाईफ कोच आहेत. आज आता तुमच्या दोघांबरोबर एकत्र गप्पा मारताना खूप मजा येणार आहे, कारण शेवटी ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. सो खूप सारे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. पण सुरुवातीला मला प्लीज सांगाल की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? कारण असं म्हटलं जातं की आपले जे काही थॉट्स आहेत त्याला एक एनर्जी असते आणि त्या एनर्जी थ्रू आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो, म्हणजे असं म्हणतात.
पण मग हे खरंच शक्य आहे का? म्हणजे हे सगळं नक्की काय आहे? तर आता बघा, तुम्ही एका प्रश्नातच 3-4 प्रश्न विचारले. सगळ्यात पहिले घेऊ आपल्याला, जसं आपण शाळा शिकलो. शाळेत एक कन्सेप्ट होता लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण काही जरी वर फेकलं तर ते कुठे येते? खाली. खाली पडतो. बरोबर? मग तसंच लॉज ऑफ अट्रॅक्शनसुद्धा काम करते. आता तुम्ही म्हणाल कसं? तर तुम्ही त्यात 2 प्रश्न विचारले, थॉट अँड एनर्जी. हो. जर माझे कंटिन्यू विचार चालू आहे की बाबा मला आत्मविश्वास नाही, तर माझी एनर्जी कशी असेल? डाऊन. आय एम कॉन्फिडंट, तेव्हा माझी एनर्जी कशी असेल? सुपर. तर सगळा खेळ कुठचा येतो? विचारांचा. मग जर माझे थॉटच चुकीचे आहे, माझे विचारच चुकीचे आहे, तर लॉज ऑफ अट्रॅक्शन कसं काम करणार आहे? आता याला जर समजून घ्यायचं असेल तर एक सोपी गोष्ट सांगतो. ही प्रोसेस कशी चालते लॉज ऑफ अट्रॅक्शनची, की जायचं गोव्याला आहे, हम्म. तिकीट काढलं दिल्लीचं अच्छा. आणि बसलो दिल्लीच्या ट्रेनमध्ये आणि डोक्याला हात लावला. लॉज ऑफ अट्रॅक्शन करत आहे, गोव्याला जायचं आहे, आणि डोक्याला हात ठेवून काय, माझं नशीब खराब आहे, नेहमी मला माझ्या आयुष्यात स्ट्रगल करूनच गोष्टी मिळतात. तर लॉज ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? मग लॉज ऑफ अट्रॅक्शन काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे क्लिअर थॉट्स. क्लिअर थॉट्ससोबत टाकायचे इमोशन्स, की गोव्याला जाऊन खूप मस्ती करणार आहे, मजा करणार आहे, फुल लाईफ एन्जॉय करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येतो त्याच्यानंतर ॲक्शन. श्रीकृष्ण काय म्हणतात? कर्माच. मी जर फक्त चेक लावला आणि ॲक्शनच घेतलं नाही, मला गोव्याला जायचं आहे, मी तिकीटच नाही काढलं, मला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचं आहे, पण मी घरूनच नाही निघालो आणि काय म्हणत आहे, पॉडकास्ट झाला पाहिजे, पॉसिबल आहे का? नाही. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं येते तो म्हणजे विश्वास, बिलीफ सिस्टीम, की हे मी सहज करू शकतो, ही गोष्ट मला सहज मिळू शकते. म्हणजे सगळ्यात पहिले आले क्लिअर थॉट, देन तुमचे इमोशन्स, फिलिंग्स, देन ॲक्शन, आणि फोर्थ वन इज बिलीफ सिस्टीम. आणि जेव्हा हे 4 अलाईन होतात त्याला आपण म्हणतो लॉज ऑफ अट्रॅक्शन. पण मग हे इतकं सहज शक्य आहे का करणं? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की या चारही गोष्टी जर अलाईन झाल्यात तर तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही साध्य करू शकता. मग जर हे खरंच इतकं सोपं आहे आणि एखाद्याला जर त्याचं कळलं तर म्हणजे असं विचारते, प्लीज डोंट माइंड, मग असं जे काय बिचारे गरीब लोक आहेत ते श्रीमंत का नाही होत? त्यांना त्यांचे थॉट्स अलाईन नाही करतायत असं होतं आहे का? कुठेतरी यांची गल्लत होते, काय होतंय नक्की? तर माझा एक सिम्पल प्रश्न आहे तुम्हाला, जगातला सगळ्यात ब्रिलियंट माणूस कोण होता? हुशार. आपण आईन्स्टाईन म्हणतात मला. अच्छा, निकोला टेस्ला. त्यांच्या नावाने 300 पेटंट आहे. ओके. आणि हा व्यक्ती एका छोट्या रूममध्ये मेला आणि फ्युनरलमध्ये हार्डली 3-4 लोक मोठ्या मुश्किलने आले होते. याला आम्ही म्हणतो ब्रिलियंट पुअर. तिथेच थॉमस एडिसन हा स्मार्ट रिच. मग हे असं का होते की कोणी एवढा ब्रिलियंट असून गरीब मरतो आणि एक स्मार्ट रिच जो सगळं मनासारखं आयुष्य जगतो? हे कशामुळे? तर हे होते, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे थॉट अलाइनमेंट. आता याला समजण्यासाठी एक श्रीरामाचा भक्त होता आणि तो रोज सकाळी प्रार्थना करायचा, हे देवा मला एक लॉटरीचं तिकीट लागू दे. आणि तो रोज प्रार्थना करायचा. आणि एक दिवस मेला. वर गेला, श्रीरामासमोर बसला होता आणि तो रागावलेला होता प्रभू श्रीरामावर, की मी तुझा एवढा मोठा भक्त होतो, मी तुझी नेहमी पूजा केली आणि तू मला एक लॉटरीचं तिकीट नाही देऊ शकला. तर देव हसले आणि बोलले, अरे दादा, तुला लॉटरीचं तिकीटचे जे पैसे होते ते मिळणारच होते, पण त्यात एक ॲक्शन मिसिंग होती. तू कधी आयुष्यात लॉटरीचं तिकीट विकतच घेतलं नाही. म्हणून आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲक्शन. याचं बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायला गेलो ना, जिम कॅरी नाव ऐकलं असेल तर मास्क मूवी त्यांची फार फेमस होती. ते अडचणीत सापडले होते, झिरो बॅलन्स, म्हणजे भरायला सुद्धा पैसे नव्हते. हो. तर या माणसाने काय केलं, एक चेक लिहिला $10 मिलियन. 10 मिलियन. आणि तो चेक लिहिल्यावर आता बघा, क्लिअर थॉट किती पाहिजे? 10 मिलियन्स. क्लिअर थॉट आहे. त्याच्यानंतर इमोशन्स, की हे मला भेटणार आहे. मग ते घरी नाही बसले, ते प्रोड्युसरकडे गेले, डायरेक्टरकडे गेले आणि तुम्ही शॉक व्हाल,
3 वर्षानंतर डम अँड डंबर नावाची मूवी त्यांनी साईन केली, ज्याच्यावर अमाऊंट होती $10 मिलियन आणि ही त्याच तारखेला मिळाली जी तारीख यांनी ठरवली होती. कारण शेवटचं होतं बिलीफ, माइंडसेट, की हे मला भेटणारच आहे. करेक्ट आहे. म्हणजे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय? विश्वास. की विचार तर येतात. मग आपला माइंडसेट कोणता आहे? ब्रिलियंट पुअर. कारण बघा, ब्रिलियंट इथे सगळेच लोक आहेत. एका चहाच्या दुकानावर एका नॉर्मल ह्युमन बिईंगला किती सारे विचार येतात, हो. आणि हा विचार ॲट ए टाइम 1000 लोकांना येतो. पण एक स्टार्टअप करतो आणि तो प्रूव्ह करतो, कारण तो ॲक्शन घेतो. हम्म. याचं बेस्ट एक्झाम्पल आजच्या डेटला देतो. राजेश सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. ओके. 60,000 सॅलरी आहे, 60,000. आणि असंच त्याला एक BMW दिसते आणि विचार करतो, मी ही घ्यायला पाहिजे. लगेच दुसरा आतून थॉट काय येतो? हे शक्य आहे का? हे असलं काही होते का? हो. पॉसिबल नाही आहे. सेल्फ डाऊट. त्याच्याच कंपनीत एक अर्जुन आहे. अर्जुनला एक क्लिअर थॉट आला, BMW. तो काय करतो? त्याचे फिलिंग्स आहे, मी BMW घेणारच आहे. मी BMWमध्ये वाईफसोबत, फॅमिलीसोबत एन्जॉय करणार आहे, इमोशन्स. आणि तो काय करतो? मग शोरूमला जातो, सेल्समॅनसोबत भेटतो, टेस्ट ड्राईव्ह घेतो, प्राईज विचारतो, आणि विश्वास आहे की ही गाडी मी घेणारच आहे. मग बघा, 6 महिन्यानंतर युनिव्हर्स कसा मदत करतो. 6 महिन्यानंतर हा ॲज अ फ्रीलान्सर काम सुरू करतो. विकेंडला खूप सारे प्रोजेक्ट घेतो, काम सुरू करतो, आणि तिथे एक सिनियर असतो, तो बघतो, तो याला म्हणतो, तू एक स्टार्टअप कर, मी तुला मदत करतो. हो. ती मदत सुरू होते, हा काम करायला लागतो. हळूहळू विकेंडमध्ये त्याचं जी कंपनी आहे, स्टार्टअप सुरू होते, आणि जी सॅलरी असते बघा, दोन्ही सेम कंपनीत होते, 60,000 कमवत होते. पण आज कहाणी बदलली, आणि विदिन 22 मंथ्स हा BMW घेतो. वाव. तर का? अमेज. हे 4 गोष्टी त्यांनी अलाइन केल्या: थॉट, इमोशन्स, ॲक्शन अँड बिलीफ्स. तर पुअर माइंडसेट, रिच माइंडसेट. ब्रिलियंट पुअर वर्सेस स्मार्ट रिच. नाही, करेक्ट आहे. म्हणजे मला ना आता तुम्ही सांगताना एक ती म्हण आठवली, की असेल माझा हरी तो देईल खाटल्यावरी करून चालणार नाही आहे. तुम्हाला ॲक्शन घेणं पण गरजेचं आहे. ॲक्शन घ्यायला लागलात तर मग ती पुरी कायनात, ते जे काय तो डायलॉग आहे, की ती सगळं कॉन्स्फर करून तुम्हाला ते मिळवूनच देईल. तुम्ही सिम्पल आहे ना मॅडम, की जिथपर्यंत तुमच्या वॉर्डरोबमधले जुने कपडे जाणार नाही, नवीन कसे येणार आहे? सेकंड, ऐसे कहते हैं ना की द्वारका पाने के लिए जीती हुई मथुरा भी छोड़ना पड़ता है. राईट. तो कर्मा, ॲक्शन घेणे मस्ट आहे जर तुम्हाला द्वारकेचं निर्माण करायचं असेल. जुन्या गोष्टीतून नवीन गोष्टी, स्मार्ट रिचकडे जावंच लागेल. येस, करेक्ट. ह्यात मला एक ॲड करायचं आहे, की एखादी सून म्हणते की माझी सासू चांगली नाही आहे, आणि ती हेच अफर्मेशन देत राहते स्वतःला दिवसभर, आणि मग ती सासू काही चांगलं बोलली तरी पण ते व्हायब्रेशन सासूला पण जात नाही आणि त्या सुनेला पण येत नाही, म्हणून दोघांचे रिलेशन नेहमी खराब होतात. तर त्यापेक्षा तिने ते रिफ्रेम केलं की माझं माझ्या सासूबरोबर बॉन्डिंग खूप छान आहे. तर तुम्ही काही दिवसात ऑब्झर्व कराल की त्या दोघींचं बॉन्डिंग छान व्हायला लागतं. नाही, खरंच आहे असं ॲक्च्युली. म्हणजे त्याचं ना, तुम्ही जसं केव्हापासून एक्सप्लेन करतात की काय व्हायब्रेशन्स आपण फ्लो करतोय त्याच आपल्याकडे येणार. म्हणजे जे तुम्ही पॉझिटिव्हली सगळं केलं, छान तुम्ही जसं असाल मूडमध्ये, तर समोरच्याचाही तसा असतो. बरोबर. सकाळी सकाळी जर चिडचिड एकाने सुरू केली की सगळे चिडचिड 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 घरात सुरू होते. म्हणजे मला आता ते रिलेट होत आहे कुठे ना कुठे ना, प्रत्येक गोष्ट, की हो, म्हणजे एखाद्याचा मूड खराब असेल घरामध्ये, आज समजा आई चिडली असेल की सगळे चिडलेले, बाबाच्या खूप खुश असतील समजा ऑफिसमधनं येऊन, त्यांचा मूड चांगला असेल किंवा सगळे हॅपी 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 असतात. तर ऑब्व्हियसली त्या कुठे ना कुठे, जसं तुम्ही केव्हाच एक्सप्लेन करते, की ती एनर्जी आहे. आणि ह्यात एक गोष्ट ॲड करते मी, की माझ्याकडे कालच एक लेडी आली आणि ती, मला नवरा वेळ देत नाही, मे बी मी नवऱ्याला आवडत नाही. तर तिला 2 मुलं आहेत, आणि ह्या सिच्युएशनमध्ये ती हा विचार करते. आणि तिची मुलगी तिच्या शेजारी बसलेली, जी 4थी-5वीतली आहे, तिच्यासमोर ही म्हणते की मला त्यामुळे खूप सुसायडल थॉट्स येतात, मला राहूशीच वाटत नाही, मला कोणी रिस्पेक्ट देत नाही, व्हॅल्यू देत नाही. तुम्ही जर त्या 4थी-5वीच्या मुलासमोर हे वाक्य रिपीटेड बोलत असाल तर त्याचे पण बिलीफ, त्याचे पण थॉट पॅटर्न तेच बनणार आहे. म्हणून कुठेतरी पॅरेंट्सनी त्यांचे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत जे ते यूज करतात,
आणि जे ते अट्रॅक्ट करतात तिथे काम करायला हवं. सर तुम्ही आत्ता ना रामायणातले 1-2 एक्झाम्पल्स दिले आणि तुम्ही नेहमी म्हणता की रामायणातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला जे काही हवं आहे ते आपण साध्य करू शकतो. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि रामायण ह्याच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे? असंच एक दिवस मी सिरियल बघत होतो आणि त्यात एक एपिसोड आला, आई शबरी. हो. ती नेहमी एक वाक्य म्हणायची. आपण सगळ्यांनी ते सिरियल बघितलेलं आहे हो. आणि ती हिंदीत एक डायलॉग नेहमी यायचा, मेरे राम आएंगे, मेरे राम आएंगे, मेरे राम आएंगे. एक दिवस ती रोज ती फुलं रोडवर टाकायची, त्या रस्त्यावर हो. सजून ठेवायची की माझे राम येतील, माझे प्रभू राम येतील. काय एक दिवस ऋषीमुनी तिथून जात होते तर ते म्हणे, हट बाजूला हो, वेडी वेडी झाली का, कोणी राम नाही येणार आहे. पण नाही, विश्वास. हो. गुरु मातंगनी सांगितलं आहे की माझे श्रीराम येणार आहे. विश्वास होता. ती काय करायची, रोज तयारी. आणि काय झालं, लॉज ऑफ अट्रॅक्शननी काम केलं. Right. तिथे श्रीराम आले. विभीषण हा राक्षस कुलाचा होता. हो. तो पण काय म्हणायचा, राम येतील, राम येतील, राम येतील. मग त्याच्यासाठी सुद्धा राम आले. आपण तर कॉमन मॅन आहे, आपल्यासाठी तर प्रभू श्रीराम नक्की येणार आहे. फक्त काय पाहिजे, तो विश्वास. मग रामायण म्हणजे काय, की रामायण सगळ्यांनी बघितली, वाचली, एक्सपिरियन्स केला, पण किती लोक जगतात, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मग तो राम म्हणजे तुमचं घर जे आहे ना ते अयोध्या आहे. श्रीराम म्हणजे काय, तुमचं सुपर सोल. अच्छा. युनिवर्स इज अ विष्णू. युनिवर्सला आपण काय म्हणू, विष्णू. आणि त्याच्यातून एक छोटा एलिमेंट जो आला आहे, सोल जे आला आहे प्युअर, दॅट इज सुपर सोल इज युअर सुपर कॉन्शियस. आणि त्याचा उद्देश काय आहे, पर्पज. अर्चना नेहमी मला म्हणते, लोकांना प्रश्न विचारते की बाबा तुम्ही सकाळी का उठता, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. आणि ते घेऊन आला आहे तुमचा सुपर कॉन्शियस. ओके. मग आपण मटेरियलिस्टिक लाईफमध्ये फसतो आणि ते पण महत्त्वाचं आहे, पैसा पण महत्त्वाचा आहे. मग प्युरिटी, तुमचे प्युअर गोल काय आहे, प्युरिटी काय आहे, तुमचे उद्देश काय आहे, दॅट इज सीता. अच्छा. बरं. ती सीता हार्टमध्ये जी आहे. आता रामाला सीतेशी भेटायचं आहे. सीता आणि राम अलाईन होण्यासाठी मदत कोणाची घ्यावी लागणार आहे, कारण तिथे एक अजून व्यक्ती आहे, तो म्हणजे आतला रावण, हो. युअर अनकॉन्शियस माइंड. मग या रावणाला शांत करण्यासाठी आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागणार आहे, लक्ष्मण आणि हनुमान. म्हणजे सगळं रामायण आतमध्ये आहे. आणि जिथपर्यंत हे रामायण आपण समजून घेणार नाही, रामायण इज नॉट अ मायथॉलॉजिकल बुक, ओके. इट इज अ सायकोलॉजिकल हुक. की बाबा आयुष्यात खरं आनंद जगण्यासाठी, आनंदी आयुष्य जगण्यासाठी इट इज अ प्रॅक्टिकल मॅन्युअल, जे 7,000 वर्ष आधी आपल्याला मिळालं आहे. फक्त वेळ आहे त्याला समजून आपल्या आयुष्यात उतरवण्याची आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याची. सर मग ह्याच्यामध्ये लक्ष्मण आणि हनुमान नक्की कोण आहे? ठीक आहे. आता बघा, रामायणामध्ये खूप सारे कॅरेक्टर आहे, तर याला थोडं सायकोलॉजीशी कनेक्ट करू. ओके. माइंड, सिगमंड फ्राईड काय म्हणतो, मनाचे 3 प्रकार, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड. कॉन्शियस इज जागृत अवस्था, म्हणजे जे आपल्याला जगायला शिकवते, आपण जे काही दिवसभरात करतो, दॅट इज जागृत अवस्था. कॉन्शियस माइंड इज युअर लक्ष्मणा. ओके. त्याचा रोल फक्त 5 ते 10% आहे आयुष्यात. अच्छा. म्हणजे तुमचं डिहायड्रेशन असो, फूड हॅबिट्स असो, हे सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करतो, लक्ष्मण. ओके. बरोबर, कॉन्शियस माइंड. सेकंड येते सबकॉन्शियस माइंड, म्हणजे हनुमान. याचा रोल आहे 60 to 70%. हो. म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही बॉडीचे ऑर्गन्स कार्य करतात, सगळी बॉडी चालते, आपले ड्रीम्स अस्तित्वात आणणारा म्हणजे हनुमान. आणि अनकॉन्शियस, तुमच्या चाइल्डहुडचे बॅड इव्हेंट, बॅड मेमरी, जे रावणाचे 10 डोके आहे ना, दॅट इज युअर अनकॉन्शियस माइंड. ओके. म्हणजे अनकॉन्शियस माइंड म्हणजे रावण. रावण. अच्छा. आता रावणाचे ते 10 डोकं बघा आणि तुम्हाला समजेल तो आपल्याला रावण. आता बघा ना, याचं बेस्ट एक्झाम्पल, जटायू कोण आहे. सकाळी तुम्ही अलाराम लावता, हो. अलार्म वाजतो, तुम्ही काय म्हणता, 5 मिनिट, 5 मिनिटं. तो 5 मिनिट म्हणणारा कोण आहे, तुमच्यातला रावण. ओके. जटायू इज अ गुड हॅबिट, रावण प्रोकास्टिनेट करत आहे. आणि रावण काय करतो, जो जटायू म्हणत आहे की आज उठायचं आहे, तर रावण त्याचे पंख कापतो. आणि जिथपर्यंत आयुष्यात
रावण दहन होणार नाही आतल्या रावणाचं, तिथपर्यंत तुमची प्रोकास्टिनेशनची सवय जाणार नाही. म्हणून आयुष्यात राम राज्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे रावण दहन, ते पण आतल्या. करेक्ट. आणि म्हणून मी म्हणतो लॉज ऑफ अट्रॅक्शन हे वेगळं काही नसून हे तुमचं आतील रामायण आहे. सही आहे. म्हणजे तुम्ही जर रामसेना बघितले, तुमचे नेटवर्क, तुमचे नातेवाईक जे तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना, तर हे आपलं लाईफ म्हणजेच रामायण आहे. बरोबर आहे. म्हणून मी म्हणतो ना, इट्स अ सायकोलॉजिकल हुक. तुम्ही आत्ता म्हणालात की रावण म्हणजे अनकॉन्शियस माइंड, राईट? पण मग त्याच्यावर पण बरीच डिबेट आणि बरीच चर्चा चाललेली असते की ते पण खूप महत्त्वाचं आहे. पण एका ठिकाणी आपण बोलतोय की रावणाचं दहन केल्याशिवाय तुम्हाला पुढे सक्सेस मिळणार नाही, राईट? पण बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातं, त्याला खूप असा इम्पॉर्टन्स दिला जातो की रावण आपल्या हातलं महत्त्वाचं पण आहे. मग आता इथे थोडंसं मला कन्फ्युजन होतं आहे की नक्की काय इम्पॉर्टंट आहे, किती पर्सेंट तो महत्त्वाचा आहे? जर महत्त्वाचं असेल ते अनकॉन्शियस माइंड आपलं, तर ते त्याला किती व्हॅल्यू द्यायला पाहिजे? ह्याच्यावर मला माझी एक स्टोरी आठवली जी आपण शेअर करू. एकदा मी एका स्पीच द्यायला गेले होते एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि तिथून आल्यावर काय माहिती आतून मला असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग होतं. मला असं खूप 100% मी दिल्यासारखे फीलिंग्ज येत नव्हते आणि माझा मूड ऑफ खूप झाला होता आणि मी घरी आल्यावर मिस्टरांना यांना म्हटलं की अरे यार की मला आज काही स्पीच छान झाली नाही, मी एक वीकच्या सगळ्या स्पीच कॅन्सल करते, मी काही छान प्रिपेअर नव्हते. तेव्हा ह्यांनी एक वाक्य खूप छान सांगितलं, तुझ्या रावणाला तुझ्यापासून 1 फूट लांब ठेव. म्हणजे तुझे जे कोणी तारीफ करत असेल किंवा कोणी तुझ्याबद्दल निगेटिव्ह बोलत असेल, तर प्रत्येक गोष्ट 1 फूट लांब ठेवायची. आणि त्यांनी मग रामायणाबरोबर खूप सुंदर कनेक्ट केलं. आणि मी जेव्हा पाहते ना काही महिलांना की त्यांच्या लाईफमध्ये खूप छान इम्पॅक्ट पडले, तर तुम्ही प्लीज शेअर करा तुम्ही त्या दिवशी मला काय सांगितलं. सिम्पली एक सांगू का, याला बघा आपण असं कनेक्ट करूया. आता माझ्याकडे एक आदित्य आला. आदित्य काउन्सिलिंगला आला. त्याचं तेच डायलॉग की मला सगळं स्ट्रगलनी मिळतो. सेकंड तो मला बोलला, सर माझा अँगर कंट्रोल नाही होत. आता लोक अँगरसाठी वेगवेगळ्या थेरपी देतात, वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मी त्याला काय म्हटलं, रामायण वाच. अहो म्हणे काही पण मायथॉलॉजिकल बुक. आणि मी म्हटलं तू वाच. आणि सिम्पली स्वतःला एक प्रश्न विचारायचा की माझ्या आतील रावण बोलत आहे की राम बोलत आहे. आता सिम्पल एक्झाम्पल, भगवान श्रीरामाला 14 वर्षाचं वनवास दिलं. त्यांना किती फ्रस्ट्रेशन आलं होतं, किती राग आला होता. आणि तेच घरी आपली बायको थंड कॉफी दिल्यावर आपलं टेम्परेचर कुठे जाते. तर आदित्य म्हणे, सर मी हे लगेच कनेक्ट केलं आणि मी स्वतःला विचारलं म्हणे की हा कोण परफॉर्म करून राहिला आहे, आतील श्रीराम की माझा रावण. ॲक्च्युली मग मी माझा अँगर थोडा कमी केला. ऑफिसला गेल्यावर जेव्हा मी टीमसोबत काम करायचं, काम नाही झाल्यावर परत रावण जागी व्हायचा, फ्रस्ट्रेशन यायचं. मी लगेच म्हणायचो नाही, इथे भगवान श्रीराम असतील तर ते कसे वागले असते, व्हॅल्यूज. मग हळूहळू आज म्हणे मला रागच नाही आहेत. आणि तुम्ही शॉक व्हाल, तो विदिन 3 months टीम लीडर म्हणून सिलेक्ट झाला. आता तो मॅनेजर म्हणून काम करतोय. जेव्हा आतील राम जागा होतो ना, मग फक्त काय करायचं आहे, राग, इगो, ह्या 2 गोष्टी जर सांभाळल्या तर रावण इज अनकंट्रोल पॉवर अँड श्रीराम इज कंट्रोल पॉवर विथ डिसिप्लिन. आणि जेव्हा ह्या गोष्टी घडतात ना आयुष्यात, जशी ती बोलली की फक्त बघायचं आहे की हे कोण बोलत आहे आतून. म्हणजे तुमचे पॅरेंट्स, तुमचा भाऊ बहीण, स्पाऊस, बॉस, कोणी असेल, तिथे फक्त एक प्रश्न विचारायचा उत्तर द्यायच्या आधी की माझ्या आतील राम उत्तर देणार आहे की माझ्या आतील रावण. बरोबर आहे. आणि हे तुमची डेस्टिनी, लाईफ सगळं बदलेल. कारण श्रीराम व रावण हे दोन्ही आतमध्ये आहे. आणि तुमचा प्रश्न होता मग रावण महत्त्वाचा नाही आहे का? महत्त्वाचा आहे, कारण तिथे चाइल्डहुडच्या मेमरीज आहे, इव्हेंट्स आहे, फेल्युअर आहे, इगो आहे. त्याच्यातून लर्निंग घेऊन बरोबर आहे. श्रीरामाने त्या 14 वर्षात लर्निंग घेतले आणि मग श्रीराम झाले. राम टू श्रीरामाचा प्रवास जो आहे हा 14 वर्षाचा आहे. याला महाभारतसोबतही कनेक्ट करू शकतो. युधिष्ठिर, श्रीकृष्णाने त्याला राजा बनवलं, पण तो कॅपेबल नव्हता. काय केलं त्यांनी? सगळं हारून बसलं. करेक्ट. करेक्ट. त्याच्यानंतर 13 वर्षाचा वनवास, त्याच्यानंतर युधिष्ठिर कसा बनला.
आणि तो मग सम्राट बनला, तो खरा राजा बनला. आपण त्याला धर्मात्मा, धर्मराजा म्हणतो. का म्हणतो? कारण तो धर्माला जपून चालणारा आहे. चालणारा राजा होता. तर हा वनवास जो असतो ना, हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. फक्त महत्त्वाचं आहे त्या वनवासाला तुम्ही कसं घेतात. म्हणून प्रश्न फार सोपा आहे की माझ्या आतील श्रीराम बोलत आहे की रावण. रावण. अँगर मॅनेजमेंटसाठी ही बेस्ट टेक्निक आहे. सही आहे, सही आहे. ट्रू आहे. आणि मी खरंच खूप जणांना पाहिलं आहे की त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे कधी त्या समोर बसतात आणि मग स्वतः सगळं सांगून देतात आणि विदिन अ सेकंड वर्कशॉपनंतर मला विचारतात, अरे माझा रावण बोलत होता मॅडम. नाही पण म्हणजे हे- खरंच किती माणसाला जागरूकता येते की मी खरं हे चुकीचं वागतोय की बरोबर माझे वाक्य रिपीटेड होत आहेत. नाही, हे इंट्रोस्पेक्ट केलं जातं ना स्वतः True. स्वतः की नक्की काय आणि ती आहे. गरज आहे. आणि ते एक टेक्निक जर आता म्हणजे आय एम शुअर सगळ्यांना कळेल की याच्यावर हो. प्रत्येक वेळेला हे लक्षात येईल की नाही आपण बोललो खरं, पण हे असं नव्हतं असायला पाहिजे. इवन आपण आपल्या मुलांना पण विचारू शकतो, आता तू जे काही बोलतोयस ते रावण बोलतोय की राम, की ते ते 2 मिनिटं विचार करतात आणि मला वाटतं ती गोष्ट ते रामामध्ये कन्वर्ट करायला जातात. बरोबर आहे. छान. म्हणजे आता मला हे बऱ्यापैकी क्लिअर झालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे वगैरे. पण आपण याच्यावर आत्तापर्यंत बोललो की ही सगळी प्रोसेस कशी असते. पण हे एक्झिक्यूट करायचं झालं तर त्याच्यासाठी काय करायचं? म्हणजे हे सगळं एक्झिक्यूट कसं करायचं? काही बेसिक स्टेप्स आहेत का की जिथून आपण सुरुवात करू शकतो की मी ठरवलं की ठीक आहे मला आता माझ्या लाईफमध्ये चेंजेस करायचे आहेत आणि ह्या थ्रू करायचे आहेत. तर मग पहिली स्टेप काय असेल याच्यासाठी? स्टेप 1 असेल क्लिअर थॉट्स की मला खूप पैसे पाहिजे. हा क्लिअर नाही आहे. बरोबर आहे. मला यावर्षी बिझनेसमध्ये 2026 पर्यंत 5 करोड कमवायचे आहे. अच्छा. हा काय क्लिअर थॉट. Clear. एक दिवस काय झालं, ही फॉर एक्झाम्पल आपण भाग्यश्रीचं घेऊ. भाग्यश्री काय बोलली, मला नवीन कार पाहिजे, नवीन कार पाहिजे आणि तिने ओला बुक केली आणि ओलामध्ये आज न्यू कार आली. बरोबर आहे. तिने काय म्हणायला पाहिजे होतं की मला या कंपनीची या कलरची माझी गाडी पाहिजे. दॅट इज क्लिअर थॉट. ट्रू. मग सेकंड येते त्याला व्हिज्युअलाइज करणे विथ विजन बोर्ड. अच्छा, विजन बोर्ड. राईट. व्हिजन बोर्ड खूप इम्पॉर्टंट असतो. तुम्ही जर 13 सेंचुरीमध्ये जर पाहिलं असेल तर श्री संत ज्ञानेश्वरांनी पसायदान शिकवलं होतं आपल्याला. आणि पसायदानमध्ये खूप छान कडवं आहे, जो जे वांचिलं तो ते लाभो. आता ह्याचा खरा अर्थ काय की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल असं त्यांनी जर सांगितलं आहे तर आपण ते फॉलो का नाही करत. आता जनरली लोक व्हिजन बोर्डमध्ये लिहितात की मला 10 करोड मिळाले, तर युनिवर्स तुम्हाला इझिली काहीच देत नाही. त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल किंवा मेहनत करावीच लागते. मग आता तुम्हाला युनिवर्सला काय सांगायचं आहे की मला 10 करोड मिळत आहेत, पण त्याला चॅनलाइज करायचं आहे की मला कुठल्या मार्गाने मिळणार आहे. म्हणजे आता मला समजा नेम फेम हवं आहे, मला खूप व्हायरल व्हायचं आहे आणि मी नुसतं रोज म्हटलं मला नेम फेम हवं आहे, नेम फेम हवं आहे, तर मे बी बॅड थिंग्सनी पण तुम्हाला नेम फेम मिळू शकतं. तर तुम्हाला युनिवर्सला क्लिअर मेसेज द्यायचा आहे की आय डिझर्व नेम अँड फेम. मी कशाने नेम फेम डिझर्व करते की माझे पॉडकास्ट व्हायरल व्हावे. राईट. तर कुठले तर मी लोकांना हेल्प करेल, वास्तूच्या टिप्स देईल आणि त्यातनं मला नेम फेम मिळेल. तर तुम्हाला हा क्लिअर मेसेज त्या व्हिजन बोर्डवर लिहायचा आहे. बरोबर. आणि प्रत्येक जो तुमचा व्हिजन असतो, फॉर एक्झाम्पल मनी लोकांना खूप लागतो किंवा हेल्थसाठी जर म्हटलं तर तुम्हाला वाक्य काय लिहायचं आहे की आय डिझर्व स्ट्रॉंग अँड एनर्जेटिक बॉडी. आणि ती कुठल्या माध्यमातनं, तर मी सात्विक फूड खाईल किंवा मी पीस ऑफ माइंड राहील माझं, ह्या माध्यमातनं मला स्ट्रॉंग आणि एनर्जेटिक बॉडी हवी आहे. हे तुम्हाला त्या व्हिजन बोर्डवर लिहायचं आहे आणि ते ग्रीन पेनने लिहायचं आहे. बरं. तर प्रत्येक एलिमेंट्सला वेगवेगळे प्लॅनेट्स कनेक्टेड असतात. तर त्या प्लॅनेट्सला आपण जर ॲक्टिव्ह केला तर तो व्हिजन बोर्ड खूप लवकर ॲक्टिव्ह होतो. अच्छा. आता फक्त व्हिजन बोर्ड बनवला आहे आणि तसाच ठेवला आहे तसं नाही चालत, त्याला चार्ज करावा लागतो. जेव्हा ते तुम्ही ग्रीन पेननी लिहाल आणि त्याला वेस्ट 270 डिग्रीला लावाल तर तुमचे विश सगळ्या पूर्ण होतात. इवन मी आत्ता बसलेल्या सगळ्यांना विचारते की तुमच्या वेस्ट 270 डिग्रीला जर शूज असतील तर तुमच्या घरात तुम्ही ऑब्झर्व करा फक्त शूज वाढतील. अच्छा. आणि वेस्ट 270 डिग्रीला जर कपडे असतील तर तुम्ही ऑब्झर्व करा फक्त घरात कपडे वाढतील. चेक करा. तर तुम्हाला ॲक्च्युली जे हवं आहे तर ते मी वेस्ट 270 डिग्रीला लिहा. तुमच्या मुलांना मॅथ्स आवडत नसेल, एखादा टॉपिक आवडत नसेल, त्याचे बुक्स वेस्ट 270 डिग्रीला लिहा. तर त्याला काय होईल की पुष्पदंत जे देव असतात त्यामुळे ते ॲक्टिव्ह होईल व्हिजन बोर्ड आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल.
इवन तुम्ही जर पाहिला असेल तिरुपती बालाजीला पण जेव्हा आपण काही मागतो तर आपला जो चेहरा असतो तो वेस्ट 270कडे असतो. अच्छा. मग तो वेस्ट 270 डिग्रीला जे तुम्ही विजन बोर्ड लिहिला आहे त्याला रोज तुम्हाला रीड करावं लागेल, तर त्याला एनर्जी क्रिएट होते. अच्छा, म्हणजे तो जो काही तुम्ही विजन बोर्ड आपण बनवू आणि त्या अँगलला, प्रॉपर अँगलला लावू, ट्रू तर तो रोज वाचायचा. ट्रू. अच्छा. आता ॲज अ वास्तू कन्सल्टंट मी नेहमी म्हणायचे की मी ही रेमेडी सगळ्यांना देते, तर मी का नाही करायची. तर मी सहज लिहिलं की मला MIDCचे काम हवेत अच्छा. आणि मला ॲक्च्युली एक रांजणगाव MIDC तिथलं काम हवं होतं, पण मी रांजणगाव लिहायचं विसरले. अच्छा. तर मला चिंचवड MIDCचे काम मिळाले. म्हणजे विजन बोर्ड किती काम केलं, परफेक्ट काम केलं. Actually. फक्त तुमच्या सेंटेन्समध्ये गडबड असेल तरी तिथे स्टॉप होऊन जातं. अच्छा, म्हणजे ते अगदी कॉन्शियसली लिहायचं आणि आय डिझर्वपासून सुरुवात करायची आणि त्याला एनर्जीला चॅनलाइज करायचं की तुम्ही युनिवर्सला त्याच्या मोबदल्यात काय देणार आहे. ओके. सो मग ह्याच्यात तुम्ही काही, म्हणजे तुम्ही बिझनेसबद्दल लिहू शकता, तुम्ही रिलेशनशिप काही हेल्थ लिहू शकता, रिलेशनशिप लिहू शकता. ओके, सही आहे. ट्राय करणार आहे घरी. कुठल्या मुलांना कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे अच्छा. ते सुद्धा ते लिहू शकतात. आणि मग ती एखादी गोष्ट मिळाली तर मग ती त्या बोर्डवरनं जे काय आपण लिहिलं बट ऑब्वियस आपण फक्त काढायचं. 6 महिन्यांचे बोर्ड बनवतो बरं. की मला आता ह्या 6 महिन्यात हे हवं आहे, त्याचं ते बोर्ड बनेल आणि तुमचं 6 महिन्यात 100% पूर्ण होतो. त्याची एक प्रॉपर प्रोसेस आपण लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणामध्ये घेतो ओके. आणि तिथे तो बोर्ड पूर्ण तयारच होतो आणि तुम्हाला शिकवलं जातं की तुम्हाला रीड कसं करायचं आहे अच्छा. आणि आतमध्ये कसं फिलिंग आणायचं आहे. जसं सर म्हटले इमोशन खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाच प्लॅनेट इझिली काही देत नाही. जर तुम्ही शनीला काही डोनेट करता तर शनीकडे काही नाही आहे का? तो तर खूप श्रीमंत आहे. विनस पण श्रीमंत आहे. त्याला तुमचे पैसे किंवा हे नको आहेत, तुम्ही कुठल्या भावानी त्याला मागताय ओके. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून इमोशन त्याला कनेक्टेड हवे तुमच्या विजन बोर्डला. सो असा नुसता विजन बोर्ड केला आणि कधीच कामी येत नाही. देव सुद्धा भाव असेल तरच मिळतो. हां. मे राम बगन मे चुरा वगैरे हे प्रकार चालणार नाही. आणि किती छान आपल्या संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. फक्त आपण कधी त्या दृष्टीने पाहिलं नाही, पण फॉरेनवरून आल्यावर आपल्याला वाटलं अरे लॉज ऑफ अट्रॅक्शन आहे. आपल्या खूप संतांनी ह्याच्यावर खूप काही लिहिलेलं आहे आणि खूप छान सांगितलं आहे. मॅम थोडं अजून डिटेलमध्ये विचारते, डोंट माइंड, म्हणजे मला थोडं अजून क्लॅरिफिकेशन त्याच्यावर हवं आहे की विजन बोर्ड प्रॉपर एक व्हाईट बोर्ड घेऊन त्याच्यावर तुम्ही म्हणाल असं ग्रीन पेननी लिहायचं आहे की एखादा पेन पेपरवर लिहून सुद्धा तुम्ही त्या दिशेला टांगून ठेवलं किंवा भिंतीवर लावलं आणि रोज ते म्हटलं तर ते काम करतं का? नाही, मी आत्ता जसं म्हटलं तुम्हाला की प्रत्येक प्लॅनेटला वेगळे कलर दिलेले आहेत. ओके. तर जर तुम्हाला हेल्थबद्दल लिहायचं आहे तर ते फक्त ग्रीन पेननी आहे. अच्छा. म्हणजे तुमचा जो व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावर ग्रीन पेननी तुम्हाला आय डिझर्वपासून वाक्याची सुरुवात करायची आहे. आता कधी पण आपण एखादा सॉफ्टवेअर बनवतो तर आपण आधी विचारतो ना की तुम्हाला काय काय हवं आहे. तर तुम्ही तेवढे कॅपेबल आहेत का? तर आधी तुम्हाला स्वतःला ॲक्च्युली त्याची एक प्रोसेस असते जी मी शॉर्टमध्ये सांगेल. विजन बोर्ड बनवणारा प्रत्येक माणूस का घाबरतो की त्याला काय वाटतं, मी जर याला म्हटलं माझं विजन आहे की मला एक छान बंगला घ्यायचा आहे, तर हा काय विचार करेल, आत्ता तर 1 BHK मध्ये राहतोय आणि बंगल्यांच्या गोष्टी करतो. तर सगळ्यात मोठा फिअर काय आहे, क्या कहेंगे लोक. म्हणून तो कधी व्हिजन बोर्ड हॉलमध्ये लावत नाही. खूप भितात लोक की लोक विचारतील आम्हाला, अरे इथे हे असं लिहिलं आहे, मग तुम्ही अचीव नाही केलं का? अरे तुम्ही कॉन्फिडंट राहा. तर त्यासाठी खूप छान एक प्रोसेस असते. तुम्ही डोळे बंद करा आणि ही तर प्रोसेस कोणी पण करू शकतं. तुम्हाला जे पण काही बोललेले आहेत तिथे बबल्स क्रिएट करायचे. फॉर एक्झाम्पल मी रोज सकाळी उठल्यावर, आता आपले पॉडकास्ट शूट्स होतात किंवा आपण वर जाताना पाहिल्यावर लोक आपल्याबद्दल खूप काही बोलतात, तर त्यांना स्टॉप करण्यासाठी ब्रेनची एक खूप छान मेथड आहे. तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि क्रिएट बबल्स, की ह्या बबल्समधनं आत काहीच येत नाही आहे, कोणाचे वाक्य येत नाही आहे, काही नाही, फक्त मी आणि माझी एनर्जी आहे ह्या बबल्समध्ये. मला काही फरक पडत नाही कोण काय बोलत आहे. तर ही प्रत्येक लेडीनी जर केला ना, तर आफ्टर 40 प्रत्येक लेडी तुम्ही जर पाहाल खूप इमोशनली रडत असते की माझ्या नवऱ्यानी हे करू दिलं नाही, माझ्या आईनी हे करू दिलं नाही. तिला खूप खंत वाटतो, कारण तेव्हा तिचं शनी, ज्युपिटर, हे राहू, हे तिन्ही प्लॅनेट ॲक्टिव्ह असतात आफ्टर 40. तुम्ही पाहाल आफ्टर 40 बऱ्याच बायका स्पिरिच्युअल पण होतात. हो हो. तर आता ह्याच्यासाठी काय आहे, तिला रोज एक बबल क्रिएट करायचं की मला काही फरक पडत नाही माझ्याबद्दल कोण काय बोलतं, मी आत्तापर्यंतचं आयुष्य कसं काढलं, इथून पुढचं आयुष्य मी खूप छान काढणार आहे. असं करून रोज एक बबल क्रिएट केला आणि नंतर व्हिजन बोर्ड बनवला, त्यात खूप आतून कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे ना, मी 40 आहे पण मी अजून हे अचीव करू शकते. मग तुम्हाला फक्त ग्रीन पेननी ते लिहायचं आहे आणि वेस्ट 270 डिग्रीला तोंड करून ते वाचायचं आहे.
पण जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की हेल्थ साठी तुम्हाला काही हवं असेल तर ते ग्रीन पेननी लिहायचं. करेक्ट. मनीसाठी हवं असेल तर कुठलं मनीसाठी specific हवं pen? असेल तर व्हाईट बोर्डवर व्हाईट पेननी लिहायचं. अच्छा, व्हाईट थोडासा ग्रेइश पेन पण तुमचा चालेल अच्छा, ओके. किंवा पिंक पेन Silver. पण चालेल, अच्छा, सिल्वर पेन पण चालेल. आणि त्याच्यानंतर सक्सेस हवं असेल किंवा ऑफिसमध्ये कुठलं काही काम अडकलं असेल किंवा प्रमोशन हवंय, तुम्ही ब्ल्यू पेननी पण लिहू शकता. navy Career blue साठी पेननी. पण same? हो हो. अच्छा. त्यात मला ॲड करायला छान आवडेल एक, म्हणजे अर्चना बोलली ना की जेव्हा आपलं मोठं विजन असते किंवा मोठं गोल असते किंवा मला एक 5 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, तर लोक हसतात. हो. मी तर म्हणेल तुम्ही एक मोठा गोल लिहा आणि तुमच्या जवळच्या 10 लोकांना सांगा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक बुक लिहायचं आहे, तर तुम्ही 20 लोकांना जाऊन सांगा. मग ते 20 लोक तुम्हाला येऊन विचारतील, तुझं बुकचं काय झालं? अरे तू लिहिणार होता ना. म्हणून म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी. तो काय करेल, आपलं काम फ्रीमध्ये करेल, आपल्याला मोटिवेट करेल की अरे तू पुस्तक नाही लिहिलं आणि आपण कामाला लागतो. मग आयुष्यात एक काम करायचं, तुमचे जे काही विजन आहे ना ते पब्लिकली ओरडून सांगा. पॉलिटिशियन बघा किंवा मोठे मोठे सेलिब्रिटी, मूवी यायच्या आधी ते टीजर म्हणजे काय, ओरडून सांगणे की बाबा हे येणार आहे. मग आपण का नाही सांगत? नाही ॲक्च्युली, कारण मला तेच आता त्याच्यानं आठवलं ना, की जनरली असा एक माइंडसेट असतो बऱ्याच घरांमध्ये, की 10 जणांना सांगू नको, झाल्याशिवाय नजर लागते, दृष्ट लागते, होऊन जाऊ दे, सगळं नीट झालं ना मग आपण सगळ्यांना सांगू. म्हणजे असा एक ॲटिट्यूड आहे, तो तसं नसायला पाहिजे ॲक्च्युली. तुम्ही जे काही करता आहात, तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं ते तुम्ही सगळ्यांना सांगितलं तर आणखीन ते येऊन रिमाइंड करते. आणि होऊ शकते ना, यात जर 2-3 लोकांनी तुम्हाला जर चांगले सजेशन दिले, रोड मॅप दिला, Right. प्लॅन ऑफ ॲक्शन दिला, तर तो गोलची जी जर्नी आहे ती पण सिम्पल होईल ना. तर मी तर म्हणेल तुम्ही विजन बोर्डवर जे काही लिहिता ते 10 लोकांना जाऊन नक्की सांगा. ह्याच्यात एक खूप छान सांगूशी वाटतं. माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, आम्ही लहान होतो आणि त्या वेळेस असं करिअर असं काही खूप फोकस नसायचं मुलींचं. असं वाटायचं छान नवरा मिळावा आणि इथे प्रेक्षकांपैकी पण ऐकणाऱ्याला सगळ्यांना वाटतं की मला चांगला नवरा मिळावा. तर माझे आजोबा नेहमी म्हणायचे, तुला नवरा चांगला हवा आहे ना, तू रोज काय म्हणायचं, रामस्तुती. अच्छा. तू रामस्तुती बोलल्यावर त्यात जसा तुम्ही त्या रामाची स्तुती करता तसाच नवरा भेटतो आणि टचवूड माझा नवरा तसाच आहे. तर मी हा प्रत्येक मुलींना एक रेमेडी देते म्हणजे की तुम्हाला काय हो, आहेच आहे. रामसीता. राम सीता. तर प्रत्येक मुलींनी ॲक्च्युली रामस्तुती म्हणायला सुरुवात केली तर त्यात रामाचे जे व्हॅल्यूज आहेत तशाच टाईपचा सेम नवरा तुम्हाला मिळतो. हो, तर खूप great. कमी वयात तुम्ही मुलींना शिकवा रामस्तुती आणि पहा त्याचे मिरॅकल खूप छान आहेत. Yeah. आणि श्रीराम हे व्हॅल्यूजवर जगायचे, त्यांचे मूल्य होते. आणि ह्या व्हॅल्यूज जर आपण लहानपणी मुलांमध्ये टाकल्या तर कॅरेक्टर, चरित्र, व्हॅल्यूजवर जनरली कोणी बोलतच नाही. आपण काय करतो, आपल्याला डॉक्टर घडवायचं आहे, आपल्याला इंजिनियर घडवायचं आहे, पण असं कोणी बोलला का की मला एक चांगला कॅरेक्टरचा मुलगा घडवायचा आहे. आणि तो मूल घडवताना जर आपण त्या व्हॅल्यूज, मूल्य ॲड केले त्यांच्या आयुष्यात, तर ते मुलं कसे घडतील? ॲक्च्युली. हा एक टॉपिक आहे लॉज ऑफ अट्रॅक्शनमध्ये ज्याला अफर्मेशन आपण म्हणतो. अच्छा. खूप सुंदर अफर्मेशनचे रिझल्ट आहेत. अफर्मेशनचं तुम्ही म्हणालात ना मॅम, तर मला आत्ता जस्ट आठवलं, की द सिक्रेट म्हणून एक बुक आहे. त्याच्यातही थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. पण मग ते वाचून असं वाटतं, की जसं मगाशी पण तुम्ही म्हणाल, की ह्या सगळ्या गोष्टी लॉज ऑफ अट्रॅक्शन झालं, हे सगळं बाहेरून आलं आहे पाश्चात्य देशांमधनं. पण मग त्याच्यात अफर्मेशन्स वगैरे पण आहेत ना, हे आपल्याकडे आहेच. तुम्ही जसं म्हणाल, की पुराणामध्ये ह्याचे सगळ्याचे दाखलेत, फक्त हे आम्हालाच समजत नाही आहे रादर, की हे आपल्याकडे होतं आणि आता ती बाहेरची लोकं आत्मसात करायला लागल्यानंतर अरे हो, आपण पण करू शकतो. नाही, असं सुरुवात झाली आहे. तर मग हे अफर्मेशन्स जे आहेत, तर मग हे काय असतात, म्हणजे कसे करायचे, की रोज कुठल्या गोष्टी म्हणायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत? तर जनरली कसं राहतं, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तर मी तर म्हणेल सकाळचा बेस्ट टाईम आहे तो 3 ते 5. ओके. का? तेव्हा गॉडसोबत जेव्हा तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, तर तेव्हा ट्रॅफिक कमी असते. हो, बरोबर आहे. ब्रह्ममुहूर्त ना? ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त, right. आणि असं म्हणतात ब्रह्ममुहूर्तात जेव्हा आपण युनिव्हर्सला कनेक्ट होतो, तर त्या गोष्टी सहज, सोप्या आणि इझिली आयुष्यात येतात. अच्छा. मग अफर्मेशन हे नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणायचे आहे, अच्छा. की आय एम बिकमिंग हेल्दियर डे बाय डे. बरं. आय एम बिकमिंग रिच डे बाय डे. आता खूप लोक काय करतात, आरशासमोर जातील आणि म्हणतील की माझा वेट कमी झालेला आहे, तर आतून रावण काय म्हणेल, चल झुटे. हो, हो, दिसतंय नाही झालंय. नाही झालंय. मग त्याच्यावर आपल्याला त्या रावणाला काय सांगायचं आहे, की बाबा मी प्रत्येक दिवशी माझं आयडियल वेट गेन करत आहे, तर तो ऑब्जेक्शन नाही उचलणार. बरोबर. तर जर आपण रोज म्हटलं की बाबा मी
रोज हेल्दी, आनंदी व सुखी होत आहे. आता तो ॲक्सेप्ट करेल. मग जे काही तुम्हाला रिलेशनचे पाहिजे, हेल्थचे पाहिजे, मनीचे पाहिजे, जे काही अफर्मेशन पाहिजे ते कागदावर लिहा. अच्छा. आणि सकाळी 3 ते 5 किंवा 3 ते 6 मध्ये म्हणा, दुपारी 4 ते 6 मध्ये आणि रात्री झोपायच्या आधी. ओशो नेहमी म्हणायचे की जो तुमचा शेवटचा विचार असतो झोपण्याआधी, तोच दुसऱ्या दिवशी सकाळचा पहिला विचार असतो. ट्रू. मग जर मी या विचाराने पॉझिटिव्ह माइंडसेटनी जर झोपलो तर माझा दिवस कसा असेल नेक्स्ट डे. तर अफर्मेशन हे अमेझिंग रोल प्ले करतात. फक्त परत त्याच गोष्टी तुम्ही त्याला फ्रिक्वेन्सी काय देता. म्हणजे मी वाक्य तर बोलत आहे पण माझा विश्वास नाही. बरोबर आहे. असं म्हणतात ना, मानो तो शंकर वरना कंकर, की खरंच आहे दगड, पण जेव्हा मी त्याला मूर्ती मानून त्यात तो जीव बघतो आणि जेव्हा भोलेनाथला बघतो तेव्हा कळते नाही हे खरं आहे. आणि मी जेव्हा त्या भक्तिभावेने त्यांची पूजा करतो तर बघा आयुष्य खूप सिंपल, सहज आणि सोपन आनंदी होते. True. सगळा खेळ फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे, भावना, भाव. राईट. आणि मग अफर्मेशन ही जेव्हा या विश्वासाने कराल की हे होणारच आहे तर ते नक्की होतील. आणि तेव्हाच लॉज ऑफ वर्क अट्रॅक्शन वर्क करतो. करेक्ट. आणि ह्या कोर्सनंतर मी बऱ्याच जणांना पाहते लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणानंतर, की जेव्हा ते येतात ना भेटायला, तर ते म्हणतात की आम्ही जेव्हा हे अफर्मेशन सुरू केले ना, तर पहिले त्यांना 1 महिना असं वाटलं की अरे काही होत नाही आहे, मला जमत नाही आहे, मे बी मी रॉंग करतो आहे का. पण नंतर ती यूज टू आणि हॅबिट झाल्यानंतर ती ब्रेनला कमांड दिल्यासारखं झालं ओके. आणि त्या गोष्टी खरंच त्यांच्या अस्तित्वात लाईफमध्ये यायला लागल्या. मग ते जसे अफर्मेशन्स आपण तुम्ही म्हणाल तसं की एकदा कागदावर लिहायचे आणि सकाळी 3 ते 5 मध्ये म्हणायचे. मग हे किती वेळेला म्हणायचं? म्हणजे एकदा, दोनदा, 5-6 वेळेला, की जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तितकं मॅक्सिमम तुम्ही म्हटलेलं बेटर असतं, की त्याच्याने चॅन्टिंग काही नाही आहे? करायचंय. नाही ना? जनरली तुम्ही 18 टाइम्स म्हणा. 9चा जो टेबल आहे आपला, जसं आपण जी माळा फिरतो ती पण 9, नाही, 18, हो. 27 त्या फॉर्मॅटमध्ये एक जरी माळा केली तरी खूप आहे. अच्छा. किंवा 18-18-18चे 3 अफर्मेशन घेतले ते जरी केले तरी खूप आहे. फक्त ते मोनोटोनच नसायला पाहिजे, ते मनापासून यायला फिलिंग्स. फिलिंग्स. जर आपण अफर्मेशन्सवर आत्ता बोलत होतो, तर ही अफर्मेशन्स करण्यासाठी काही असे रूल्स असतात का? की म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करावे वगैरे हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या आधी काही मेडिटेशन करायचं आहे किंवा अजून काही असेल, की असं नुसतं म्हटलं आणि झालं असं काही नाही आहे. ते एक प्लीज तुम्ही आम्हाला सांगा. आणि आणखीन मला असं थोडं विचारायचं आहे, की अजून काही अफर्मेशन्स तुम्ही सांगू शकाल का, की काय करता येतील? बेसिकली काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पहिले तर मातीशी जोडा. मातीशी जोडणे म्हणजे आपला जो मूलाधार चक्र आहे, ओके. अर्थ एलिमेंट, त्या अर्थला कनेक्ट व्हा. तर मग एक छान रेड कलरचं आसन घ्यायचं, त्याच्यावर बसायचं आणि शांत सहजपणे जिथे डिस्टर्ब होणार नाही अशा जागेवर बसून सहज डोळे बंद करा आणि 11 ब्रीदिंग करा. लॉंग डीप ब्रीथ, की बाबा म्हणजे येणारा तो ब्रीथ, जाणारा त्याला ऑब्झर्व करायला सुरुवात करा. म्हणजे यात काय होते, आपलं मन शांत होतं. कारण मन हे विचलित असतं, ते भटकणार आहे. हो. आजही किती लोकांचं मन ती सध्या काय करते इथेच अटकलं आहे. तर जिथपर्यंत ते शांत होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ब्रीदिंगवर फोकस. आणि हे 11 ब्रीदिंगचे राऊंड झाल्यावर मग अफर्मेशन म्हणायला सुरुवात करा, पण विश्वासाने, की माझं मन माझ्या शरीरापेक्षा जास्त ताकदवर आहे. माझं मन माझ्या शरीरापेक्षा जास्त ताकदवर आहे. मी प्रत्येक दिवस प्रगती करत आहो. की जेव्हा हे इथून येईल ते ब्रह्मांडाला खरं वाटलं पाहिजे, की बाबा हा खरंच प्रगती करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं, की हा युनिवर्स, हे ब्रह्मांड मला योग्य गोष्टी मिळवण्यासाठी मदत करत आहे. आणि जेव्हा हे इथून येते ना आणि युनिवर्सला जेव्हा कनेक्ट होते, तर जेव्हा सुपर कॉन्शियस म्हणजे श्रीराम ऑर्डर देतात की हे करायचं आहे, तर आतील हनुमान एकच वाक्य म्हणतो, ते म्हणजे तथास्तु. आपण हे जे सगळं केव्हापासून चर्चा करतोय, ही आपण आपल्या स्वतःसाठी, करिअरसाठी किंवा बिझनेससाठी काही असतील इश्यूज किंवा गोल कसे सेट करायचे ह्याच्याबद्दल बोलतोय, की पर्सनल गोष्टींबद्दल बोलतोय.
पण बऱ्याच वेळेला घरात बाकीचे पण मेंबर्स आता छोटी कुटुंब आहे, तर तुमचं एकमेकांशी जर नसेल व्यवस्थित जमत ना, तर ते कुठेतरी तुमच्या कामामध्ये रिफ्लेक्ट करतं का, आणि करतं असं मला वाटतंय, की म्हणजे तुमची हेल्दी रिलेशनशिप नसेल कोणाबरोबर, तर ते हेल्दी तुमचा बिझनेस किंवा हेल्दी तुमचं करिअर नसू शकतं. तर मग ह्याच्यासाठी काय करता येईल? खूप छान प्रश्न आणि महत्त्वाचा. कारण बघा, बिझनेस आपण बाहेरच्या जगात करतो आणि त्या ऊर्जेचा मूळ असतो आपल्या घरात. करेक्ट. आणि ती जर ऊर्जा डिस्टर्ब असेल, तर आपला बिझनेस कसा होईल? आता खूपदा काय होते, की बाबा माझा भाऊ असा वागतो, माझी बायको अशी बोलते, माझी आई. या चक्करमध्ये आता ती हाऊसवाईफ बघा, ती काय विचार करते, "अरे मी काहीच करत नाही, मी काहीच करत नाही." कंटिन्यू तिचं अफर्मेशन, तिचे वाक्य काय सुरू आहे, की मी काहीच करत नाही. ज्या घरातली लक्ष्मी म्हणजे ती स्त्री रडते, तिथे कधीही बुद्धी म्हणजे श्री गणेश व ज्ञान म्हणजे सरस्वती येत नाही. म्हणून घरच्या स्त्रीने काळजी करायची आहे, की बाबा मला बोलायचं काय? काम तर करायचं आहे. 2च ऑप्शन आहे. एक तर हसत करा किंवा रडत करा. जर हसत केलं तर? आता ती जी स्त्री आहे, तिने जर स्वतःवर काम केलं, स्वतःला फक्त 45 मिनिटं द्यायचे आहेत. त्यात योगा, तिच्या हॉबीज, रीडिंग, आईशी बोलणे तिच्या स्वतःच्या. याने काय होईल, तिचं माइंड फ्रेश होईल. आणि याच्यासाठी फक्त द्यायचं किती आहे? 45 मिनिटं किंवा 1 तास. आणि या 1 तासात जर तिने स्वतःला रिफ्रेम केलं, तिची वाक्यरचना बदलली, सेल्फ टॉक. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे विराट कोहली. 2022-23ला विराट बर्नआउट झाला होता आणि बोलला होता, की आता मला तो लोकांसाठी खेळायचा, पण त्याला आतून असं व्हायचं, की बॅट पकडायची इच्छा नव्हती. मग त्यांनी काय घेतला? पॉज, ब्रेक, इंट्रोस्पेक्ट केला, स्वतःवर काम केलं आणि आताची कहाणी बघा. सेंचुरी पे सेंचुरी. मग जेव्हा तुम्ही पॉज घेता, जाग रुख म्हणजे जाग और रुख, अवेअरनेस, हे जेव्हा आयुष्यात येते ना, तेव्हा कहाणी बदलते. म्हणून इथे स्त्रीनी काय करायचं आहे, की स्वतःला रिफ्रेम करायचं आहे, सेल्फ टॉक बदलायचे आहे. आणि जसे सेल्फ टॉक बदलतील, जसे क्लिअर कम्युनिकेशन येईल, कहाणी बदलेल. करेक्ट. मॅम, म्हणजे बरोबर आहे, जसं सर म्हणतायत तसं, की स्त्रियांच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर एक मिडलाईफ क्रायसिस आपण एक टर्म वापरली जाते, की एक 40शी नंतर म्हणजे असं मला वाटतं, की बऱ्याच बायकांना ना इश्यूज त्यांचे जास्त दिसायला लागतात, की मी बरंच काही करू शकत होते, पण मला करता नाही आलं. मग करिअरविषयी असेल, पर्सनल काही गोल्स असतील त्यांचे तर मग अशा स्त्रियांनी काय करायचं? म्हणजे असं जे काही रेमेडी आहे का? ह्याची ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक खूप छान रेमेडी आहे. तुमचं जे मंदिर आहे तिथे एक छोटासा सोफा घेऊन यायचा आणि त्याला गुरु मानायचा आणि त्याच्यावर रोज एक पिवळ्या कलरचा फूल तुम्ही वाहायचा. त्यांनी काय होईल, तर तुमचा गुरु ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होतो. कुठला स्टोन घालून किंवा असं करण्यापेक्षा ही सिम्पल रेमेडी तुम्ही करू शकता. इवन तुमच्या घरात तुम्हाला असं वाटत असेल, की काही जणांचे असे ॲटिट्यूड असतात, मला सगळं येतं, हो. मला सगळं माहिती आहे, आय असे नो एव्हरीथिंग. आय नो एव्हरीथिंग, असे खूप जणांचे ॲटिट्यूड असतात. त्यांना फक्त म्हणायचं, की रोज एक फूल तिथे वाहायचं आहे. डोळे बंद करून म्हणायचं आहे, की मला दिवसभरात ज्यांनी ज्यांनी जे शिकवलं आहे हे त्यांना अर्पित. तर ओके. तिथे ग्रॅटिट्यूडची भावना पण तयार होते. तिथे त्यांचा गुरु ॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते. तर तिला नेहमी चांगले गुरु मिळतील. जी 40शी नंतरची लेडी बोलता बोलता इमोशनल होते किंवा तिला आठवतं सासू अशी बोलली, नवरा असा बोलला, मुलं असं मला व्हॅल्यू देत नाही आहे, तर हे स्टॉप होतं. ओके. तर तिने त्यासाठी खूप छान ही रेमेडी करावी. आणि बाकी कुठल्या व्यक्तीने केली तरी चालेल, की फक्त ही हो, रेमेडी? ज्यांना ज्यांना लाईफमध्ये चांगले गुरु मिळावे असं वाटतं त्यांनी केली तरी चालेल. सही आहे. सर, यात आपण यात मला अजून एक ॲड करावं लागेल. खूपदा काय होते आयुष्यात आहे ना, कधी कोणी वाक्य बोललं किंवा कोणी काही चुकीचं बोललं, तर आपण ते कॅरी करतो. हो. तर जर रामायण बघितली, तर श्रीरामाने सगळ्यात पहिले कोणाला माफ केलं? माता कैकेयी आणि मंत्राला. नाही. तर आयुष्यात रामबाण म्हणजे काय? जर तुम्ही हा भाग बघितला ना, तर हा आपला धनुष्यबाणासारखा आहे आणि जिव्हा आपली तो बाण आहे. मग रामाचा बाण एकदा चढवला तर तो उतरत नाही. म्हणजे हे शब्द काय असतात, हे कोणाला तरी दुखवतात. म्हणून रामबाण वापरायच्या आधी जर प्रत्येकाने विचार केला, की या शब्दांमुळे कोणी हर्ट होणार नाही, तर किती सुंदर रिलेशन्स होतील, नाते किती सुंदर होतील. मग रामबाणाचा वापर जपून करा ना, हेच ते रामायण. इवन त्यासाठी तुम्ही एक टेक्निक पण देता ना, की एखाद्याचं वाक्य तुम्हाला सारखं हर्ट होत असेल,
तर त्यासाठी पण हे आपण एक देऊ म्हणजे मला शकतो. तेच आत्ता एक विचारायचं होतं याच्यावर की म्हणजे जपून बोलायला पाहिजे हो. वगैरे. पण आयुष्यात असं होतं, ऑफिसमध्ये असू देत किंवा काही अशी लोक असतात की जी समोर आली की असं वाटतं की आता याचं मी काय करू. राग येतो. प्रचंड राग येतो. मग तो राग कसा कंट्रोल करायचा? खूप सिंपल. तुम्ही काय करा, पाठीचा कणा सरळ करा, डोळे बंद करा आणि त्या व्यक्तीचा रागीट चेहरा आठवायला सुरुवात करा. तुम्हाला खूप राग येत आहे, तो जे घाण बोलत आहे ना त्याची चीड होत आहे. डोळे बंद ठेवा आणि त्या व्यक्तीला बघायला सुरुवात करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मला हे रिफ्रेम करायचं आहे का, ही घटना बदलायची आहे का, बदलायची ऑब्व्हियसली. ती भीती काढायची आहे तुम्हाला, हो तो व्यक्ती बघितल्यावर हसायला यायला पाहिजे. हो. तर त्या व्यक्तीला बघा आणि त्याला चेहरा तेवढाच ठेवा आणि त्याला एकदम छोटं 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 करा. म्हणजे समजा चेहरा तेवढाच आहे आणि त्याची बॉडी 3 ते 5 वर्षाच्या मुलाची आहे. हो. त्याच कपड्यात बघा, बघितलं, आणि त्याचे डोळे अजून अजून मोठे करा, मोठे करा आणि त्याला 2 शिंग द्या जे व्हिडिओकॉनच्या ॲडमध्ये यायचे टीव्हीच्या. राईट. त्याचे कान थोडे मोठे करा, एकदम मोठे करा आणि तो जसा बोलायला जात आहे त्याच्या तोंडातून बबल्स निघत आहे, बुडबुड बुडबुड बुडबुड, आणि नाकातून थोडंसं, आता तो शब्द नाही वापरणार, ते पण निघत आहे आणि त्याला बघायला सुरुवात करा आणि आता बघा किती त्रास होत आहे. नाही आता काहीच त्रास नाही होते, आता फनी वाटतंय. हा, आणि आता त्या व्यक्तीला बघा, बघा किती तुम्हाला अँगर आहे त्याच्याबद्दल नाही आता नाहीये. की हसाल. हसाय. ज्याला NLP मध्ये म्हणतात रिफ्रेमिंग. ओके. आणि ही टेक्निक आम्ही ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला किंवा घाण बोलले, आम्ही सगळ्यांचं रिफ्रेमिंग करून घेतलंय आणि जेव्हाही ते दिसतात त्यांना कळत नाही आम्ही का हसत आहोत. त्याला सगळी किती स्माइलिंग फेस आहे ती. आणि ही सगळ्यांनी वापरायला पाहिजे की ज्या लोकांपासून त्रास आहे, रिफ्रेम. छोटंसं बॉडी करा, चेहरा मस्त लाल मोठा, 2 शिंग आणि इकडून घाण आणि इकडे ते मोठे मोठे डोळे, कान एखाद्या गाढवासारखे, आणि रिफ्रेम. सही आहे. सगळे त्याचे जे अँकर होते निगेटिव्हिटी सगळी निघून जाईल आणि आयुष्य खूप सुंदर होईल. कमाल आहे, सिरियसली कमाल आहे. आपण सर रामायणाबद्दल आता चर्चा करत आहोत, तर म्हणजे पुराणांवर बेसिकली आपण आहोत. तर पुराणामध्ये आणखीन एक खूप सुंदर गोष्ट आहे जी आहे समुद्र मंथनाची. म्हणजे त्याच्यात काय झालं की दानव आणि देव दोन्ही एकत्र आले आणि मग जसं तुम्ही मगापासून सांगतात की आपण प्रत्येक गोष्ट जर आपल्यामध्ये कनेक्ट केली तर त्याचा इफेक्ट छान होतो. सो मी कुठेतरी ते कनेक्ट करायचा प्रयत्न करते की आपल्या आतला देव आणि दानव म्हणजे दोन्ही आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, ते एकत्र आले तर मे बी आपल्याला आपलं अमृत मिळेल. हे बेसिक वरवर मला आत्तापर्यंत आलंय लक्षात. पण मग ह्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही काही सांगू शकाल का की ते कसं मिळेल अमृत? सिम्पल आहे. आता बघा, जेव्हा लक्ष्मी पाताल लोकात गेली तर विष्णूंनी सल्ला दिला की आपण समुद्र मंथन करूया. राईट. समुद्र मंथन म्हणजे आपल्या आयुष्यातले डेली चॅलेंजेस, अच्छा. इंट्रोस्पेक्ट म्हणजे समुद्र मंथन. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही समुद्र मंथन कराल तर पहिले येतील निगेटिव्ह थॉट्स, दॅट इज विश. समुद्र मंथनातून पहिले काय निघालं? विष. मग महादेव त्यांनी ते विष पिलं आणि ते कुठे होतं? कंठात. इथे जाऊ दिलं नाही. याचा अर्थ काय आहे की आयुष्यात जेवढे फेल्युअर आले आहे ते इथे ठेवा, त्याच्यातून लर्निंग घ्या आणि सरस्वती मातेकडे जा, शारदेकडे जा. शारदा काय सांगते? विजडम, बुद्धी, चातुर्य हे वापरा आणि ते वापरून ॲक्शन घ्या. त्याच्यासाठी जावं लागेल विष्णूकडे. आणि भगवान विष्णू आपल्याला शिकवतो मॅनेजमेंट, ऑपरेशन, कर्मा, कर्तव्य. आणि ते कर्तव्य करण्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल? शक्तीकडे, पार्वती. आपलं कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इमेज. आणि हे सगळं वापरून आता हार्डवर्क नाही चालणार, स्मार्ट वेनी म्हणजे ब्रह्माशक्ती वापरावी लागेल, न्यू क्रिएटिव्हिटी. आणि हे जेव्हा सगळं बॅलन्स होते तर आयुष्यात येते प्रॉस्पेरिटी, समृद्धी, ती म्हणजे लक्ष्मी. आणि जेव्हा हे 6 एलिमेंट बॅलन्स होतील तेव्हा खरं मंथन होईल, तेव्हा समुद्रातून अमृत निघेल. म्हणजे आयुष्यात ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती हे 6 एलिमेंट जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा जो गोल ठरवतो ना आपण तो पूर्ण होतो. बरोबर. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ममंथन, आत्मचिंतन, इंट्रोस्पेक्ट. सर परत पैशावरच मी येते, कारण पैसा
हा खूप इम्पॉर्टंट आहे शेवटी जगण्यासाठी. पैसा बोलता आहे. येस. आणि मी असं नाही म्हणणार की पैसे कमवता येत नाहीत, येतात. सगळ्यांना काही ना काही मार्गाने पैसे कमवता येतात, थोडे जास्त जे काय असेल ते. पण ते टिकवता येत नाहीत. मग तो फ्लो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काही आहे का रेमेडीज किंवा काय करता येईल? ब्रेनमध्ये आहे ना एक सिस्टम असते ज्याला म्हणतात RAS, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. ओके. मग आता जसं तुम्हाला S25 अल्ट्रा घ्यायचं आहे, तुम्हाला क्लिअर थॉट आला, नाही. तुम्ही इकडे तिकडे जाल तेव्हा तुम्हाला काय दिसायला लागतो? S25 अल्ट्रा. अल्ट्रा. मग प्रश्न आहे याच्या आधी तो नव्हता का? होता. एखाद्याला कार घ्यायची आहे, त्याला जर समजा ऑडी घ्यायची असेल तर त्याला सगळ्या ऑडी दिसायला लागतात का? रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम काय होऊन जातो? ॲक्टिव्ह होऊन जातो. याला वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. हे टॉनी रॉबिन्सचं वाक्य आहे. वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. म्हणजे जिथे आपला फोकस जाईल तिकडे आपली ऊर्जा डायव्हर्ट होते. मग आता मनी इज लिक्विडिटी, मनी इज एनर्जी. आता याला दोन याच्यात डिवाइड करू, कुबेर आणि लक्ष्मी. कुबेर म्हणजे तुमची मटेरियलिस्टिक लाईफ, ती कधीही तुमच्याकडून हिरावल्या जाऊ शकते. जशी रावणाने कुबेराकडून काय घेऊन टाकली? लंका. लंका. बरोबर. हो. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे अबंडन्स, अच्छा. प्रॉस्परिटी, रिसोर्सेस अँड न्यू ऑपॉर्च्युनिटी. पण आपल्याला तो कन्सेप्ट कळलाच नाही आहे. नाही. मग लक्ष्मी काय? तर जे मनी आहे, जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याला रिचार्ज करणे. आता याला दोन यांनी करूया. मग मी एक ॲक्टिव्हिटी दाखवतो तुम्हाला की जर तुम्ही रोज केली ना तर आयुष्यात पैशाची कधीच तंगी राहणार नाही. महत्त्वाचा आहे विश्वास, तो भाव. जेव्हा कधी आपण कोणाला पैसे देतो, तुम्ही लोकांना पैसे कसे देतात? फ्रिक्वेन्सी काय आहे? आता याला समजून घेण्यासाठी तुम्ही कधी कधी बघितलं का एक नॉर्मल मेसेज येतो पण तुम्हाला अँगर येतो, हम्म. आणि तोच ते तुमचा नवरा वाचेल तर तो काय म्हणेल? अगं काहीच तर नाही यार, तू एवढी अँग्री का होत आहे? हो. तर याचं सिम्पल उत्तर आहे, जेव्हा कोणी तो मेसेज पाठवला त्याचे व्हायब्रेशन काय होते आणि तेच व्हायब्रेशन तुम्हाला येतात. याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जुन्या काळी टेलिग्राम यायचे. पहिले थॉट काय यायचा? झालं काहीतरी. झालं काहीतरी. मग आजही बघा व्हॉट्सअपला मेसेज आल्यावर ती फ्रिक्वेन्सी आपल्याला लगेच कळते, कारण त्याला पण मग तशी मनीला पण फ्रिक्वेन्सी आहे. तर आपण काय करू, या लक्ष्मीकडूनच ते पैसे घेऊया आपण आणि ते याच्यात टाकायचे. काय करायचं? रोज सकाळी याला चार्ज करायचं. अच्छा. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे पैसेच नाही. 1 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि लहानपणापासून आतापर्यंत किती टॉईज, किती गोष्टी तुम्हाला मिळाल्या आणि याचं कॅल्क्युलेशन करा. किती कपडे तुमच्यासाठी पॅरेंट्सनी काय, जर ते मनी कॅल्क्युलेट केलं तर अबंडन्समध्ये आहे, खूप. प्रचुरतेमध्ये आहे, पण आपल्याला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूडच नाही. मग काय करायचं? हा पैसा यात टाकायचा, थोडंसं हळद, कुंकू, आपली ते भाव, 7 लवंग. 7 लवंग आणि एक फूल, हे सगळे यात टाकायचं. शांतपणे पाठीचा कणा सरळ करायचा आणि हे दोन्ही हात असे करायचे आणि इमॅजिन करायचं की एक ऊर्जा, एक शक्ती यात जात आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी पैशाचा चुंबक आहे, आय एम मनी मॅग्नेट. प्रत्येक दिशेने सहज व सतत माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे. प्रत्येक दिशेने सहज सतत माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे. आणि हे विश्वासाने करायचं आहे आणि हे कंटिन्यू तुम्हाला 45 टाइम्स करायचं आहे, सकाळी आणि रात्री झोपेच्या आधी. आणि याच्या मागे सायन्स सांगू का? सायकॉलॉजी, की याच्यात जे काही पैसे आहे, गोल्ड कॉईन आहे, जे काही ठेवायचं यात, हा तुमचा अबंडन्स बाउल आहे. ओके. यात जे काही, आता जेव्हा तुम्ही याला बघा आणि तुम्हाला काय फिलिंग येईल? माझ्याकडे आहे. खूप आहे. हो. दॅट इज प्रॉस्पेरिटी, समृद्धी, ती खरी लक्ष्मी. खरं. आणि जेव्हा आपण अबंडन्समध्ये असतो, नदी समुद्राकडे वाहते की राजस्थानला जिथे रेगिस्तान आहे, जिथे वाळवंट आहे तिथे वाहते? समुद्राकडे. का? अबंडन्स. अबेंडन्स. म्हणून आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, जिकडे अबंडन्स असेल तिकडे पैसे येतात. मग युनिवर्सला मेसेज द्या की आय एम कॅपेबल, आय डिझर्व धिस आणि माझ्याकडे भरपूर आहे. जेव्हा हा मेसेज युनिवर्सला जातो तेव्हा भरपूर येतो. मग याच्यासाठी काय करायचं? ओम श्रीम
महालक्ष्मी नमः. आता मंत्र हा का म्हणायचा आहे? जेव्हा शब्दात मंत्र बनतात तर माणूस बदलतो. बरोबर. जेव्हा शब्द मंत्र बनतात तेव्हा माणूस बदलतो, आणि जेव्हा माणूस बदलतो ना तेव्हा त्याचं नशीबही बदलते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, आता मंत्रही बघा, ओम. ओम ही युनिव्हर्सची लँग्वेज आहे. राईट. आता तर नासानी म्हटलं आहे, ब्रह्मांड ते व्हायब्रेशन चालू आहे. श्रीम म्हणजे समृद्धी, अच्छा. अबंडन्स. महालक्ष्मी फ्लो अँड स्टॅबिलिटी. फ्लो अँड स्टॅबिलिटी म्हणजे युनिव्हर्सच्या, श्रीम म्हणजे त्या प्रॉस्पेरिटीला, फ्लो आणि स्टॅबिलिटीच्या समोर नमः मी सरेंडर होतो, आणि त्याला जे काही देवा तू देत आहे त्याला स्वीकार करतो. मग आता बेसिकली काय करायचं, हे जर तुम्ही 108 टाइम्स केलं, ओम श्रीम महालक्ष्मी नमः, हे सकाळी, आणि दिवसभरात जेव्हा कधी कोणाला पैसे देतात फक्त एक वाक्य बोलायचं आहे, या पैशानी याचं भलं होऊ दे. देवा खूप खूप धन्यवाद, तू मला याच्यासाठी कॅपेबल केलं. हा पैसा माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन येऊ दे, जेणेकरून मी अजून लोकांची मदत करेल. आपण जेव्हा देतो तेव्हा ह्याट्या पैसे चालले, आणि मग ते येत पण नाही. हा, ते येत पण नाही, आणि तुम्हालाही देताना लोक रडूनच देतील. True. मग तुम्ही त्या एनर्जीला, त्या मनीला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी दिल्या तर की बाबा यांनी याचं खूप खूप, इवन तुम्ही कोथिंबीरची ती गड्डी घेतानाही हे म्हणा, 10 रुपये देताना, कपडे घेताना, आणि कोणी जर पैसे दिले तर ओम श्रीम महालक्ष्मी नमः, मी याचा स्वीकार करतो आणि हा पैसा खूप खूप वाढणार आहे याचा मला विश्वास आहे. बघा, मनीच मनी. कमाल आहे. मॅम, मग वास्तुशास्त्राची याला जर जोड द्यायची झाली तर मग हे कुठल्या दिशेला ठेवावं याचंही काही आहे? हां, आता हे नॉर्थला जर ठेवलं तर तुम्हाला पैसा येईल आणि तसा तो खर्च पण होईल. पैसा वाढत जाईल. अच्छा. आणि तुम्हाला तो जर साठवून ठेवायचा आहे, खर्च नाही करायचा आहे, सेव्हिंग करायचं आहे, तर त्याला तुम्ही साऊथला ठेवू शकता. अच्छा. ओके. आणि आणखीन काही गोष्टी याच्यात ऍड करायचं, तुम्ही लवंगाचं काहीतरी सांगत होता. हो, त्याच्यात जर तुम्ही 7 लवंग आणि एक चांदीचा कॉईन, सोन्याचा कॉईन, हे सगळं तुम्ही ॲड करा, तर तुम्हाला ते अबंडन्समध्ये मिळत जाईल. सो रोज त्याच्यात थोडे थोडे पैसे टाकायचे. हो, आणि आणि रोज त्यावर ती चॅन्टिंग म्हणायचं. करायचं. मग असे आणखीन कुठले मंत्र आहेत का की जे आपण रोज म्हणायला पाहिजेत? इवन आत्ताचा सीझन आहे, सगळ्यांना खोकल्याचा खूप त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे, तर एक खोकलाई म्हणून देवी आहे. अच्छा. तर तिला फक्त जायचं आणि एक नारळ व्हायचा. मी लिटरली काही जणांनी 2-2 महिन्यांपासून ट्रीटमेंट घेतली आहे, त्यांचा खोकला गेलेला मी पाहिला आहे. इवन काही मुलं बोलतच नाही, हे ना, 1 वर्षाचे होतात, 2 वर्षाचे होतात, पण मुलं बोलतच नाही. तर त्यांच्यासमोर तुम्हाला रोज रामरक्षा स्तुती किंवा रामरक्षा स्तोत्र बोलायचं आहे. त्यांनी त्याला चालना मिळते आणि तो बोलायला सुरुवात करतो. ह्या खूप सिम्पल रेमेडी आहेत आणि खरंच त्याचे इम्पॅक्ट खूप छान आहेत. याच्यात मला ॲड करायला आवडेल, म्हणजे आमचे एक ओळखीचे होते, आमचे क्लायंटच होते, आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. हो. अच्छा. मेडिकेशन घ्यायलाच पाहिजे. मी हे म्हणत नाही की बाबा तुम्ही मेडिकेशन स्टॉप करा. मेडिकेशन सोबत स्पिरिच्युअलिटी, आणि जेव्हा सायन्स आणि अध्यात्म एक होतो तेव्हाच रिझल्ट येतात. ट्रू. म्हणजे बाबा मी फक्त हे करेल तर असं नाही, तुम्हाला हे दोन्ही कंबाईन करायचं आहे, मेडिकेशन अँड स्पिरिट. कारण डॉक्टर सुद्धा शेवटी काय म्हणतो, देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे. म्हणून असं म्हणतात ना, डॉक्टरला कधी नाराज नाही करायचा. डॉक्टर नाराज, तुम्ही देवाकडे, देव नाराज, तुम्ही डॉक्टरकडे. म्हणून या दोघांना आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सर, आपण कॉन्शियस माइंडबद्दल बोललो, अनकॉन्शियस माइंडबद्दल बोललो, पण सबकॉन्शियस माइंडबद्दल आपण नाही डिस्कस केलं. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि ते कसं काय आपण ॲक्टिवेट, म्हणजे काय करायला पाहिजे? आपण बोललो सबकॉन्शियस माइंड म्हणजे हनुमान, जो 70% असतो. हो, पण ते आपण असं एलॉबरेटमध्ये तुम्ही काही केलं नाही त्याच्याबद्दल. तर सबकॉन्शियस माइंड काय असतो? आता जर तुम्ही हनुमंताला बघितलं तर हनुमंत कसे आहे, त्यांना ह्युमरस, त्यांना गंमत करत नाही. सीता माता सिंदूर लावत होत्या, हनुमानजी गेले आणि काय विचारलं, हे काय आहे? तर म्हणे यांनी रामाचं आयुष्य वाढतं, श्रीरामाचं. तर त्यांनी काय केलं, पूर्ण अंगाला लावलं. पूर्ण अंगाला लावलं. का? कारण राम काज करिबे को आतुर, की मला फक्त काय करायचं, रामाचं कार्य करायचं आहे. मग सुपर कॉन्शियस काय म्हणतो, आज माझी गाडी पंक्चर होईल का? हनुमान काय म्हणतो, तथास्तु. आज मला ऑफिसला उशीर होईल का?
तथास्तु. झालं. मग आता हे मी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वर्कशॉपला शिकवतो, कारण तो हनुमान जागृत करावा लागतो, त्याला ॲक्टिव्ह करावं लागतं. त्याला मग कशा कमांड द्यायच्या, त्याच्याशी कसं टॉक करायचं, हे फार महत्त्वाच्या प्रोसेस असतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन, इनर टॉक, सेल्फ टॉक हे कसं करायचं, तर याच्यासाठी पहिले तर तुम्हाला काय पाहिजे, क्लिअर कम्युनिकेशनची स्किल, की मला माझ्या हनुमंतासोबत काय बोलायचं आहे. आणि सबकॉन्शियस हा एकमेव असा आहे की तुम्ही झोपले असतानाही काम करतो, हो. म्हणूनच तर आपण जिवंत आहोत ना. राईट. तर आपल्या तिन्ही याच्यात म्हणजे बघा तिन्ही महत्त्वाचे आहे, कॉन्शियस, सबकॉन्शियस, सुपर कॉन्शियस. आणि त्याच्यातही बघा तो फोटो तुम्ही बघितला असेल, हनुमान आहे एका खांद्यावर, श्रीराम आहे एका खांद्यावर, लक्ष्मण. म्हणजे दोन्ही याचं जे वजन आहे, लोड आहे, ते कोण सांभाळू शकतो, म्हणजे सुपर कॉन्शियस अँड डिसिप्लिन. हे जेव्हा कंबाईन होईल विथ विजडम म्हणजे हनुमंता, बरोबर. काय होईल, रामराज्य. हे आपण केव्हाची ह्या सगळ्यावर चर्चा करतो आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही अख्खा दिवस एक्सप्लेन करतात हे, तर ह्याबद्दल अजून डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर, कारण आपण वेळेची शेवटी मर्यादा असते, ह्यापेक्षा जास्त डिस्कशन आपण जरी केलं तरी ते एपिसोडमध्ये आपण नाही करू शकत. तर मग त्यासाठी कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, काही कसं तुम्ही शिकवता? ह्यासाठी खूप छान आहे. आधी सकाळी सगळेजण येतात 9 वाजता आणि खूप छान त्यांचं आधी स्टार्टिंगला एक मेडिटेशन होतं. खूप सारे त्यांचे क्लिअर होतात जे डाऊट्स असतात, सेल्फ डाऊट्स. ते लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायण आहे ह्यामधनं सर सगळं क्लिअर करतात. त्यानंतर मृत्यू ध्यान होतं. म्हणजे मी तर पाहिलं आहे की खूप यंग मुलं जे 13 वर्षाच्या पुढचे आहेत ते सुद्धा हे कोर्स अटेंड करतात. म्हणजे असं वयाची काही त्याला मर्यादा? वयाची मर्यादा नाही आहे. 13+, 13 13 किंवा plus. त्याच्यापेक्षा. हां. अच्छा. मग मी पाहिलंय की त्या मुलांच्या आत पण इतका राग असतो किंवा त्यांना प्रॉपर चॅनलाइज नसतात. त्या कोर्सनंतर ते सुद्धा चॅनलाइज होतात. तर त्यानंतर राम कळतो आपल्याला, हनुमान कळतो की तो कुठे शोधायची गरज नाही, आपल्या आतच आहे. आणि त्यांना ॲक्टिव्ह कसं करायचं हे आपल्याला खूप छान कळतं. त्यानंतर मृत्यू ध्यान होतो. जसं सर मगाशी म्हटले की एक पॉज लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. तो पॉज कसा ओळखायचा आणि कुठला पॉज कुठे घ्यायला हवा हे मृत्यू ध्यानमध्ये कळतं. मी एक माझं एक्झाम्पल देते. मला आधी अँगर खूप होता आणि जसं मी ते मृत्यू ध्यान केला माझा अँगर एकदमच कमी झाला. म्हणजे जे जुने फ्रेंड्स भेटतात ते म्हणतात अगं तुझ्यात खूप फरक पडला. तर आपण जर ह्या 13-14 किंवा आपल्या एजच्या बायकांना जर आपण हे शिकवलं की मृत्यू ध्यान करून अँगर कमी करा, तर त्यांची पुढची लाईफ किती छान होते. पण ऐकायला तर मृत्यूदानाचा थोडा निगेटिव्ह शब्द वाटतोय. म्हणजे नाही, मृत्यू ध्यान एक पॉज आहे लाईफमधला की ज्याने आपला न्यू बर्थ होतो आणि न्यू बर्थ नंतर तो परत खूप छान जगायला सुरुवात करतो, हॅपीली नवीन लाईफ तुम्ही रिस्टार्ट करता. रिस्टार्ट. आणि एक हनुमान kick म्हणू शकतो कडला, आपण. श्रीराम कडले, लक्ष्मण कडला, तो ऑब्विसली. आणि आपण सुरुवातीला बोललो ना, थॉट, हो. इमोशन, ॲक्शन अँड बिलीफ, हे सगळं बॅलन्स करणं म्हणजे ते जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात ना, तर आम्ही ह्या चारही गोष्टी अलाइन करतो आणि त्यांच्या आयुष्यात रामराज्याची निर्मिती करतो. करेक्ट. आणि त्यात व्हिजन बोर्ड ॲज पर वास्तू होतात. काही आपण रेमेडीज देतो, बिझनेस कसा वाढवायचा. फॉर एक्झाम्पल कोणाचं स्टार्टअप असेल तर त्याला एक लोगो बनवायची, सगळ्यांना एक खूप छान लोगोवाल्याला पैसे देणार, ह्याला देणार आणि काही दिवसात बिझनेस बंद झाला डिमोटिवेट होतात. हो. तर जनरली आता न्यूमरॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी सांगते, ज्यांचा 1 नंबर असेल त्यांनी ऑरेंज कलरचा लोगो बनवायचा, ज्यांचा 2 नंबर असेल त्यांनी पर्ल व्हाईट कलरचा, ज्यांचा 3 नंबर असेल, गुरु ॲक्टिव्ह असेल त्यांनी गुरुचा येल्लो कलरचा. असं प्रत्येकाला आपण त्या देतो. आणि जो मूलांक आणि भाग्यांक असतो, भाग्यांक म्हणजे तुमच्या बर्थडेची पूर्ण टोटल, त्यानुसार त्या लोगोला शेप डिफाईन होतो. अच्छा. जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर बिझनेस बंद पडण्याचे चान्सेस एकदम 0 असतात आणि खूप छान ग्रो होतात. त्याच्यानंतरही आम्ही 30 डेजचा सपोर्ट पण देतो. हो. आणि हा ॲक्च्युली लॉन्च करण्यामागे आमचा एकच उद्देश होता की प्रत्येक घरात रामराज्य घडलं पाहिजे आणि सगळ्यांनी हॅपीली राहिलं पाहिजे. तर ह्याच्यात काही इंटेन्शन नसतो, एकच प्युअर इंटेन्शन असतो की तुमचं आयुष्य खूप छान जगा. मॅम, लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायण हा जो कोर्स आहे हा नक्की कोणी करायला पाहिजे? ज्यांचं मनुष्य जन्म आहे आणि ज्यांना असं वाटतं देवानी मला या धर्तीवर का पाठवलं आहे, त्यांना जर ह्याचं उत्तर माहिती करून घ्यायचं आहे तर त्यांनी लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायण हा कोर्स केलाच पाहिजे.
मी तर म्हणेल की फक्त मुलांनी नाही, म्हणजे 10वीतले मुलांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांना पण पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. हाऊसवाईफ, IT मधले प्रोफेशन किंवा आपण म्हणू शकतो डॉक्टर्स, बिझनेस ओनर्स, फॅक्टरी ओनर्स या सगळ्यांनी हा कोर्स केला आहे आणि त्यांचे जर टेस्टिमोनियल तुम्ही पाहाल, खूप 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 छान त्यांना रिझल्ट आलेले आहेत. तर जो लाईफमध्ये कुठेतरी स्टक आहे, स्ट्रेस आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे किंवा त्याला कळत नाही आहे की मी आता नेक्स्ट स्टेप काय करू किंवा त्याचे अफर्मेशन खूप जास्त चुकीचे आहेत, ज्यांना मृत्यूचं भय आहे. म्हणजे मी आजकाल लोकांना पाहते, छोट्या छोट्या मुलांना फिअर ऑफ डेथ आहे, जी की आत्ता काही गरजच नाही आहे. किंवा आता असे असे आजार ऐकून लोकांना असं वाटतं अरे मला हे होईल का, आणि ते चुकून ते अट्रॅक्ट करतात. तर ज्यांना हे निगेटिव्ह थॉट्स पण कमी करायचे आहेत, असे प्रत्येकजण हा कोर्स करू शकतात आणि त्यांच्या लाईफमध्ये 360 डिग्री पूर्ण चेंज होतं. सही आहे. लॉज ऑफ अट्रॅक्शन थ्रू रामायणा हे जे तुमच्या कोर्सचं नाव आहे, ही खूप एक युनिक कन्सेप्ट आहे. तर म्हणजे मला त्याच्याविषयी असं विचारायचं आहे की असं का तुम्हाला करावं असं वाटलं? म्हणजे फक्त लॉज ऑफ अट्रॅक्शनच का नाही, त्याला रामायणाबरोबर का बरं कनेक्ट करावं असं वाटलं? एक सुंदर कथा मला आठवली आहे की मी ते का कनेक्ट केलं. तर श्रीराम बघत होते की राम सेतूचं निर्माण चालू आहे. काय करायचे, ते दगडावर राम लिहायचे आणि तो दगड समुद्रात टाकायचे. काय व्हायचं? तो तरंगायचा. तरंगायचा. राम बघत होते सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, लीडर्स लीड बाय एक्झाम्पल. मी पण हेल्प करायला पाहिजे, मी पण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. त्यांनी एक दगड घेतला आणि तो पाण्यात टाकलं. पाण्यात टाकला, पण तो तरंगला नाही, तो बुडाला. बुडाला. त्यांनी म्हटलं अरे हे काय, परत एक दगड घेतला, परत टाकला, तो पण बुडाला. अशा 3-4 दगड टाकल्यावर तिथे बाजूला हनुमंत होते. ते बघतात श्रीरामाला, हसतात. तर श्रीराम विचारतात तू का हसत आहे? तर हनुमान म्हणे प्रभू तुम्हाला तर उत्तर माहीत आहे ना. नाही तू सांग म्हणे. आणि खूप सिंपल सहज उत्तर आहे, ज्याला राम सांभाळेल, ज्याला राम पकडेल तो तरंगणार, आणि ज्याला राम सोडणार तो नक्की डुबणार. आणि तुम्ही जसा तो दगड सोडला तो डुबणारच आहे ना. खरंय. म्हणून रामायणच का, की ज्याला राम सांभाळेल तो आयुष्यात तरंगणारच आहे आणि त्याच्या आयुष्यात एक आनंदमयी अयोध्येचा निर्माण. अमेझिंग. सिरियसली खूप छान वाटलं सर आणि मॅम तुमच्याशी गप्पा मारून. खूप साऱ्या गोष्टी कळल्या की एक रामायणाविषयी लहानपणापासून ऐकलेलं असतं. आजी आजोबांपासून सगळेजण आपल्याला, लहान मुलांना पण आपण काय करतो तर आधी रामायण महाभारताच्या गोष्टी सांगतो, शिकायला पण असतं. पण ते आत्मसात कसं करायचं किंवा इंट्रोस्पेक्ट कसं करायचं, हे आज खरंच खूप सुंदर तुम्ही टिप्स दिल्यात. आय एम शुअर की व्ह्युअर्सला पण याच्यातून खूप साऱ्या गोष्टी कळाल्या असतील आणि डिटेलमध्ये अजून कळायचं असलं तर नक्की तुमचा हा कोर्स म्हणजे मी पण करायला येईनच शॉर्टली. खूप सुंदर वाटलं. थँक्यू. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू सो मच. मला खात्री आहे आजचा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाही खूप छान छान रेमेडीज मिळाल्या असतील आणि ह्या रेमेडीज मी तर ट्राय करून बघणारच आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही गोष्टींसाठी कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सरांचे आणि मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि एक व्हॉट्सअप लिंकसुद्धा आम्ही क्रिएट केलेली आहे. तर ज्यांना कोणाला हा कोर्स किंवा ह्याविषयी आणखीन इन्फॉर्मेशन हवी आहे, तुम्ही नक्की त्या व्हॉट्सअप लिंकला क्लिक करा आणि तो ग्रुप जॉईन करा. आय एम शुअर तुम्हाला सर आणि मॅम खूप मदत करतील. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर लेफ्ट स्वाईप करा आणि या एपिसोडला हाईप करा, म्हणजे हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.